नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जिनियस अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपला जो काय राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रिलिम्सचा जो काय क्वेश्चन पेपर झालेला आहे, राज्यसेवा प्रिलिम्स 2023, तर तो क्वेश्चन पेपर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता हा पेपर जो आहे फक्त राज्यसेवेपुरताच मर्यादित न राहता बाकीच्या देखील जे काही पूर्वपरीक्षा आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील, फॉरेस्टची सर्व्हिसेसची प्रिलिम्स असेल, ज्या काही अगोदर प्रिलिम्स होत होत्या क्लास 1 क्लास 2 या पदासाठी, तर त्या सर्व प्रिलिम्स ह्या एकत्रित करून आता या 2023 पासून या सर्वच पदांसाठी एकच प्रिलिम्स होत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि ह्या परीक्षेचं नाव जे आहे तर ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा न राहता ते महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर ही राज्यसेवा करणाऱ्या मुलांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर आहेच. यासोबतच तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या पदासाठी तयारी करत असाल, यासोबतच फॉरेस्टचे जे काही पदं आहेत RFO वगैरे किंवा ॲग्रिकल्चरचे जे काही पदं आहेत तर त्या पदांसाठी देखील हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे. कारण हीच प्रिलिम्स म्हणजेच राज्यसेवेची प्रिलिम्स तुम्हाला आता यानंतर देणं अपेक्षित आहे. आणि यानंतर मुख्य परीक्षा ह्या वेगवेगळ्या होणार आहेत, पण पूर्वपरीक्षा ही संयुक्त होणार आहे, म्हणजेच एक कंबाईन होणार आहे. तर चला आपण 4 जून 2023 रोजी जो काही क्वेश्चन पेपर आला होता तर तो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. आता या मित्रांनो, याच्यामध्ये 2 पेपर असतात बघा, पेपर 1 आणि पेपर 2. तर सध्या आपण पेपर 1 बघणार आहोत. पेपर 2मध्ये आपण जो काय आपला मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो सीसॅट संबंधित आहे. तर सीसॅटचा पेपर आपण हा वेगळ्या व्हिडिओत घेऊयात किंवा तुम्ही त्याला स्वतःही बघू शकता, असं वेगळं त्यात डिस्कस करण्यासारखं काही नाही आहे. पण पेपर 1 थोडासा आपला काय चॅलेंजिंग आहे आणि जो काय आपला फायनल मेरिट लिस्ट जो ठरवती किंवा कट ऑफ ठरवणारा पेपर हा पेपर 1 आहे. पेपर 2 हा फक्त काय एक प्रकारे क्वालिफाईंग झालेला आहे. तर पेपर 1 हा त्या अनुषंगानं थोडासा जास्त महत्त्वाचा आहे. तर आपण थोडंसं त्याला डिटेलमध्ये बघूयात. तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. आता मित्रांनो, याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत, तर 1 बाय 1 आपण प्रश्न घेऊयात. तर बघूयात पहिला प्रश्न. तर पहिले प्रश्न जे आहेत ते इतिहासासंबंधित आहेत. तर बघूयात पहिला प्रश्न काय सांगतोय. तर पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले, त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता. तर कोणाचा समावेश होता विचारलं त्यांनी. तर पंडिता रमाबाईंनी जे काही रमाबाई असोसिएशन हे सुरू केलं होतं, तर त्याला एक सल्लागार मंडळ किंवा ॲडवायझरी जे काही काउन्सिल असतो किंवा बॉडी असते, तर त्या बॉडीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता. आता हे मित्रांनो, आपण असे कोण सल्लागार मंडळात होतं हे असे प्रश्न पाठ करू शकत नाहीत. इथं तुम्हाला थोडासा कॉमन सेन्स लावायचा आहे की तुमचं लॉजिक लावायचं आहे. तुमच्या वाचनातलं असेल तर उत्तमच आहे. आणि ज्या ठिकाणी जर तुमचं असं लॉजिक किंवा सेन्स काम करत नाही, तर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा, माहीत नसलेली उत्तर देखील कसे बरोबर आणायची. तर तो व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बघा. त्या व्हिडिओतले सर्व टेक्निक तुम्ही किंवा सर्व पॉईंट तुम्ही जर एकदा लक्षात घेतले तर तुम्हाला असे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं काय मदत होऊ शकते. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर जास्तीत जास्त पर्याय आपल्याला घेऊन जायचे आहेत. सल्लागार मंडळामध्ये जी काय मोठी व्यक्ती होती त्यावेळेसची, त्याच्या सर्वांचा समावेश असणार आहे. तर न्यायमूर्ती रानडे घेऊन जाऊयात, RJ भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग. बघा, सगळे हे न्यायमूर्ती आहेत, हे डॉक्टर आहेत, हे पुन्हा न्यायमूर्ती आहेत. म्हणजे काय एक प्रकारे दिग्गज व्यक्ती आहेत किंवा थोडेसे काय एक टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणता येईल. तर त्या काळातले होते त्या. आणि सोबतच बापू हरी शिंदे. तर इथं जर पर्याय असता तर वरीलपैकी सर्व तर आपण सर्वांनाच घेऊन गेलो असतो. पण इथं काय तरी आपल्याला बघा कुठंच सर्व पर्याय दिलेले नाही त्यांनी. म्हणजे काहीतरी आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. तर आपण एलिमिनेट केला तर बापू हरी शिंदे. तर हे आणि जास्तीत जास्त बरोबर घेऊन चालायचे मित्रांनो. ह्या तिघांना जर घेतलं तर आपल्याला असा एक ग्रुप आढळतो बघा, 1, 2 आणि 3. तर या तिघांना जर घेतलं तर असं सल्लागार मंडळामध्ये हे 3 व्यक्ती असू शकतात. तर पर्याय क्रमांक 4 इथं त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर जे काय रमाबाई असोसिएशन होतं तर त्याच्या सल्लागार मंडळामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते, डॉक्टर RJ भांडारकर होते, न्यायमूर्ती KT तेलंग देखील होते, पण बापू हरी शिंदे यांचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता. तर त्या अनुषंगाने आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळणार आहे. तसेच आता काय बाकीच्या कंबाईनसारख्या एक्झाम जर बघितलं आपण ग्रुप B आणि Cच्या, तर तिथं रमाबाईंनी सुरू केलेल्या ज्या काय संस्था किंवा संघटना असतील तर त्यांची स्थापना विचारली जाते किंवा त्यांचं वर्ष विचारलं जातं. पण राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये थोडासा वेगळ्या पॅटर्नने ते प्रश्न विचारतात. पॉईंट तोच आहे, पण पॅटर्न त्यांचा किंवा विचारण्याची त्यांची पद्धत जी आहे तर ती थोडीशी वेगळी आहे. आता बघा, त्यांनी काय विचारलं तर सल्लागार मंडळामध्ये कोण होतं.
हा एवढे आपण पाठ करून ठेवू शकत नाही प्रत्येक व्यक्ती. कोणाच्या सल्लागार मंडळामध्ये कोण होतं किंवा एखादी संघटना स्थापनेमध्ये कोणाकोणाचा हातभार होता. आपण फक्त महत्त्वाची व्यक्ती पाठ करून ठेवतो. आता रमाबाई असोसिएशन जी आहे तर ती आपण पंडित रमाबाईंची असं लक्षात ठेवू शकतो. पण बाकी मंडळामध्ये कोण सल्लागार होतं किंवा कोण अजून डिटेलमध्ये विचारलं त्यांनी तर ते आपण सांगू शकत नाही. तर त्या ठिकाणी आपलं लॉजिकच काम करत असतं. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे तर तिथे योग्य आहे. रानडे, भांडारकर आणि तेलंग ही त्याच्या सल्लागार मंडळामध्ये होते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? तर 1918ची जी काही पीपल्स युनियन जी आहे तर ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश किंवा एक सल्ला कोणी दिला होता? तर ते होते आपले सर्वांचे लाडके राजश्री शाहू महाराज. आणि सल्ला देणारे राजेच असू शकतात. तर त्याचे योग्य उत्तर आहे राजश्री शाहू महाराज. नंतर आता इथं 2 व्यक्तीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. तर नारायण मेघाजी लोखंडे यांचं देखील बऱ्यापैकी मुंबईतील कामगारासंबंधित त्यांनी काम केलेलं बघा. पण सल्ला देण्याचं काम जे आहे पीपल्स युनियनसाठी तर ते राजश्री शाहू महाराज यांनीच केलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 2चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. आता हे बाकीचे जे काही व्यक्ती आहेत ना यांच्याबद्दल थोडं तुम्ही डिटेल वाचून ठेवा. यावरील प्रश्नामधील रानडेवरती तुम्ही जर बघितलं महादेव गोविंद रानडे याच्यावरती आयोगानं दरवर्षी प्रश्न विचारलेलेच आहेत. तर एखादा वर्ष जर अपवाद सोडला तर कंटिन्युअसली महादेव गोविंद रानडे यांच्यावरती प्रश्न येत आहे. महत्त्वाची व्यक्ती आहेत ते. नंतर हे सर्वच आता नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळ असेल किंवा सत्यशोधक चळवळीचं काम असेल तर यांनी बऱ्यापैकी मुंबईमध्ये केलेलं आहे. भाई माधवराव बागल असं हे एक महत्त्वाची व्यक्ती आहेत. सर्वच महत्त्वाच्या पर्सनॅलिटी यांच्याबद्दल तुम्ही अजून थोडंसं डिटेल वाचून ठेवणं गरजेचं आहे किंवा शॉर्ट नोट्स तुम्ही बनवून ठेवू शकता. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर प्रश्न क्रमांक 3 आता तुम्ही जर बघितलं एक तर जे काय महाराष्ट्र संबंधित जे प्रश्न आहेत ना तर ते एक जे काय समाज सुधारणा जे काय चळवळ होती तर त्या संबंधित विचारले जात आहेत बघा. समाज सुधारक असतील किंवा त्यांच्या चळवळी जे असतील तर त्याच्यावरच प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे थोडेसे व्यक्ती विशिष्ट असे प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला व्यक्तीच विचारलेला आहे बघा. पहिल्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर समाज सुधारकावरतीच प्रश्न आहेत हा. दुसरा समाज सुधारकावरचा आहे. तिसरा प्रश्न तो देखील समाज सुधारकावरच आहे. तर वाचूयात प्रश्न क्रमांक 3. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील म्हणजे चिपळूणकरांनी जो काही महात्मा ज्योतिराव फुलेंवर हल्ला केला होता तर त्याचा बचाव करण्यासाठी म्हणजे बचाव वृत्तपत्राद्वारे कोणी केला? तर तो आपला केला होता कृष्णाजी भालेकर यांनी. तर प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेकर. जो काही आता सध्याचा जो सत्यशोधक मूव्ही आलेला आहे बघा तो त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आहे. तुम्ही तिथून ते एक नॉलेजसाठी तुम्ही तो मूव्ही नक्कीच बघू शकता सत्यशोधक. तर ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव कोणी केला? तर तो कृष्णाजी भालेकर यांनी. ज्योतिराव फुलेंच्या आयुष्यातील महत्त्वाची एक व्यक्ती कृष्णाजी भालेकर. तर प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्न आहे बघा. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? मालविका अग्निमित्र. आता मालविका अग्निमित्र म्हणजे कोण? अग्निमित्र आणि मालविका या दोघांचा जो काही विवाह आहे तर त्या संबंधित हे नाटक आहे किंवा एक स्टोरी आहे बघा ही. आता अग्निमित्र जो आहे आपला अग्निमित्र हा पुष्यमित्र शुंग याचा मुलगा आहे बघा. पुष्यमित्र शुंग याच्यावरती UPSCला एक प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. अग्निमित्र हा कोणाचा मुलगा होता? तर तो पुष्यमित्र शुंग याचा मुलगा होता. त्याचं नाव होतं अग्निमित्र. आणि अग्निमित्र आणि मालविका यांचा विवाह झालेला आहे बघा किंवा यांची एक प्रेम कहाणी जी आहे तर त्या मालविका अग्निमित्रामध्ये आहे बघा की एक नाटक आहे ते. आणि याच्यावर प्रकाश पडतो ते कशा संबंधित आहे तर शुंग आणि विदर्भ या 2 घराण्या संबंधित आहे ते. शुंग आणि विदर्भ म्हणजेच यज्ञसेन घराणे. तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. तर पुष्यमित्र शुंगाचा मुलगा आहे त्यानुसार देखील आपण इथं बरोबर गेलो असतो पर्याय क्रमांक 1 कडे. आणि जरी माहीत नसेल तरी तुम्हाला इथं बघा ब्रॅकेटमध्ये दिलं आहे. थोडंसं क्लिक झालं पाहिजे लगेच त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी. तर त्यानुसार देखील पर्याय क्रमांक 1 हेच तुमचं योग्य उत्तर येणं अपेक्षित होतं. आणि आयोगाने देखील 1 हेच उत्तर दिलेलं आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? म्हणजे मीडियम काय होतं? मीडियम ऑफ एक्सचेंज असतो आपला सध्या जसं आपण पैसा वापरतो तर त्यावेळी काय होतं? विनिमयाचे माध्यम काय होते? तर निष्क होतं, कृष्णाल होतं, शतमान होतं. पण एक गण आणि श्रेणी हे एक प्रकारे काय म्हणता येईल एक समूहाचे प्रकार आहेत बघा.
गण, सभा, समिती आपण ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये देखील वाचलं असेल. लुसंटमध्ये तुम्ही प्रिपेअर करू शकता. राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये जे काही प्राचीन इतिहास संबंधित प्रश्न येतात तर त्यासाठी तुम्ही लुसंटचा जो काही हिस्ट्री आहे तर लुसंटचा हिस्ट्री जे थोडासाच पार्ट आहे बघा, एक 60-70 पेजेस आहेत, तेवढे तुम्ही वाचू शकता. तिथूनच बऱ्यापैकी प्रश्न हे कव्हर होत आहेत. गण, श्रेणी हे काहीतरी समूहाचे प्रकार आहेत, हे काही विनिमयाचे माध्यम नाही आहेत. फक्त 1, 2 आणि 3 हेच बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला मिळेल 1, 2, 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे बघा, 1, 2 व 3. तर 5व्याचा आहे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर. गण आणि श्रेणी हे समूहाचे प्रकार आहेत आणि विनिमयाचे साधन किंवा माध्यम कोणते होते तर निष्क, कृष्णाल आणि शतमान. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. आता हे थोडंसं डिटेल झालं बघा आणि हे याचा रेफरन्स सापडत देखील नाही आहे कुठे. मी थोडंसं ट्राय केला बघण्याचा, पण कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती? तर इस्लाम धर्माची दीक्षा कोणी घेतली होती तर 6व्याचा आहे बघा पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ यांनी ही दीक्षा घेतली होती. असे प्रश्न शक्यतो स्किप करायचे. इथं काही लॉजिक देखील लागत नाही, काही वेगळं देखील त्याने ट्रिक देखील दिलेली नाही आयोगानं. थोडेसे चुकण्याचे चान्सेस आहेत. जिथे एक पण पर्याय आपला एलिमिनेट होत नाही तर त्या ठिकाणी तो प्रश्न शक्यतो स्किप करायचा प्रयत्न ठेवायचा. जर एक जरी प्रश्न आपला जर ऑप्शन एलिमिनेट झाला तर आपल्याला समजा शुअर शॉट माहीत असतं गोरखनाथ यातलं नाही आहे योग्य उत्तर, तर बाकी 3पैकी मारायचं. तिथं तुम्ही तो चान्स घेऊ शकता, तिथं तुक्का मारू शकता. पण एक पर्याय देखील एलिमिनेट झालेला नाही आहे तर त्या ठिकाणी तुक्का मारायचा नाही. चुकण्याचे चान्सेस तिथं जास्तीचे आहेत. तर शहा रमजान हे नाव धारण करून कोणी इस्लाम धर्म स्वीकारला होता तर तो कानिफनाथ यांनी स्वीकारलेला होता. तर 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्न बघूयात. 7वा प्रश्न. खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. आता थोडासा अभ्यासा रिलेटेड प्रश्न आहे बघा, जनरली सर्वांनाच येणारा प्रश्न आहे. श्वेतपत्रिका म्हणजे जो काही व्हाईट पेपर होता तो व्हाईट पेपर कधी आला होता? श्वेतपत्रिका आपलं 1933ला. 1933 व्हाईट पेपर 1933ला. 1933 नंतर पुणे करार सर्वांनाच माहिती आहे 25 सप्टेंबर 1932ला. 25 सप्टेंबर 1932 घेऊयात बघता आपण. त्याची तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवा, 25 सप्टेंबर तारीख देखील विचारली जाऊ शकते. 25 सप्टेंबर 1932ला झालेला पुणे करार. नंतर नेहरू अहवाल म्हणजे जो काय मोतीलाल नेहरूंनी जे काय चॅलेंज स्वीकारलं होतं अध्यक्षतेखाली त्यांच्या, तर ते नेहरू अहवाल 1928चा आहे बघा. त्यांनी आपल्याला चॅलेंज केलं होतं ब्रिटिशांनी की तुम्ही स्वतःची राज्यघटना ही स्वतः बनवू शकत नाही, तुम्ही तेवढे म्हणजे स्ट्रॉंग नाही आहेत, सक्षम नाही आहात तुमची राज्यघटना स्वतः बनवण्यासाठी. आणि आपण ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि ते नेहरू अहवाल आपण बनवलेला होता. तर 1928चा नेहरू अहवाल. यानंतर बघितलं आपण धारासना सत्याग्रह म्हणजे आपल्या त्या काय नाव त्यांचं सरोजिनी नायडूंचा धारासना सत्याग्रह तो 1930 सालचा 1930. तर त्यानुसार जर गेलो आपण तर आपल्याला मिळेल श्वेतपत्रिका म्हणजे सर्वात अगोदर कोण आहे तर नेहरू अहवाल म्हणजेच पर्याय क्रमांक ऑप्शन 3 मध्ये बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळत आहे. तर 7व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. पुढील वाक्ये डॅश डॅश यांच्याविषयी आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात, आता हे आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे बघा ह्या पॅटर्नमध्ये. 17, 18 आणि 20, 17, 18, 19, 20पर्यंत थोडं आयोग जास्त विचारायचं, पण अलीकडे यांचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे असं विश्लेषण द्यायचं आणि एक कोणाबद्दल वरील विधाने आहेत ते ओळखायचं सांगायचं. पुढील वाक्य डॅश डॅश यांच्याविषयी आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता हे जनरल स्टेटमेंट आहे, सर्वांनाच लागू होतं असं, याच्यातून काही वेगळं कळत नाही आपल्याला. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली, वेगळं काही कळत नाही आहे. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. शून्यलब्धी म्हणलं की लगेच आपल्याला कळायला पाहिजे हे कोण आहेत आपले बाळशास्त्री जांभेकर. तर 8व्याचा मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये देखील याचा उल्लेख आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. तर शून्यलब्धी म्हणजेच काय बाळशास्त्री जांभेकर. नंतर केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. तर केशवराव भवाळकरांनी त्यांचे चित्र लिहिलेले आहे. आपल्याला फक्त या शून्यलब्धीवरून समजून जातं ते काय तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी बोलत आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 9वा प्रश्न बघूयात. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.
आता राजकीय ज्या काही संघटना आहेत तर त्यांचा क्रम लावायला सांगितलेला आहे. तर पुणे सार्वजनिक सभा आपल्याला म्हणता येईल 1867 किंवा 1870 म्हणता येईल त्याला. 1870 पुणे सार्वजनिक सभा 1870. नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आपली काँग्रेससोबतच स्थापना म्हणता येईल 1885. याच्यामध्ये जे काही आपले तेलंग होते, तय्यबजी होते, यासोबतच आपले मेहता देखील होते. तर ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885ची. मद्रास महाजन सभा जी होती तर ती होती 1884ची. आणि एकदा आत्ताच 23च्या कंबाईनमध्ये देखील आय थिंक याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे बघा, मद्रास महाजन सभा 1884ची. आणि इंडियन असोसिएशन आहे आपल्या 1876. आता यांचा जर योग्य क्रम लावला तर आपल्याला कळून जाईल बघा. 1876 म्हणजे ड अगोदर पाहिजे आपल्याला, पर्याय क्रमांक 4मध्ये मिळत आहे. सॉरी आपल्या काय पुढील राज्य संघटनेचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1870च्या अगोदर मिळत आहे, म्हणजेच अ पाहिजे अगोदर. अगोदर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मिळेल. पुणे सार्वजनिक सभा 1870. नंतर येईल इंडियन असोसिएशन म्हणजेच ड. नंतर क येईल म्हणजेच मद्रास महाजन सभा. आणि नंतर शेवटी येईल बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर हे होते 9व्याचं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 10वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? आता थोडासा डिटेल क्वेश्चन आहे बघा आणि चुकण्याचे चान्सेस आहेत तिथं. त्यामुळे असा प्रश्न चुकला तर जास्त लोड घेऊ नका मित्रांनो त्याचा. आपला कॉमन सेन्स जी काही ट्रिक सांगितलेले आहे त्याच पद्धतीने जायचं आहे. मी सांगत नाही की त्या पद्धतीनं तुमचे सर्वच प्रश्न बरोबर येणार आहेत, पण तुमचे 70 to 80% क्वेश्चन हे बरोबर येतात त्या ट्रिक्सनं किंवा त्या मेथडने गेलात तर बघा आपला साबरमती करार. आता साबरमती करार हा शक्यतो आपल्या वाचनातला नसणार आहे. हा साबरमती करार जो आहे हा काँग्रेसचा आहे बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे यांचा साबरमती करार आहे तो. आणि हा झाला होता 1926ला करार झालेला बघा. 1926ला साबरमती करार झालेला आहे. याच्यामध्ये काय निर्णय घेण्यात आला एवढं डिटेल त्यांनी विचारलेलं आहे. आता काँग्रेसचे प्रत्येक करार आपण पाठ करून ठेवू शकत नाही, त्यांचं इयर एक वेळेस लक्षात ठेवू शकतो, पण त्यात काय कोणते निर्णय घेण्यात आलेत एवढं डिटेल आपण लक्षात ठेवणार नाहीत. त्यानुसार जर केलं आपण तर आपल्याला काय तर मोस्ट एक्सप्लेनेटरी किंवा सेल्फ एक्सप्लेनेटरी जे काही सेंटेन्स आहेत ते घेऊन जायचं आहे. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नयेत, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. आपण हे उत्तर घेऊन गेलो असतो, पण आयोगाने हे उत्तर दिलेलं नाही त्याचं. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि आयोगाने देखील तेच दिलेलं आहे. इथं तुम्ही चुकणं अपेक्षित होता आणि तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी पर्याय क्रमांक 3 हेच लिहिलं असणार आहे. तर त्याचा संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. इन केस रिपीट झाला तर आपलं चुकायला नको. साबरमती करार कधी विचारला तर 1926चा आहे साबरमती करार. नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे, तर हा निर्णय तिथे घेण्यात आलेला होता. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 11वा प्रश्न बघूयात. इसवी सन 1934मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? 1934 आपल्याला नवीन माहिती मिळते बघा इथं देखील. 1934ला स्थापन झालेली कर्षक संगम एक शेतकरी संघटना होती आणि कोणत्या प्रांतात स्थापन झाली आहे? तर ती झालेली आहे केरळ या प्रांतामध्ये स्थापन झालेली आहे. कर्षक संगम केरळ या प्रांतामध्ये. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 12वा प्रश्न बघूयात. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केला? दांडी यात्रेचा उल्लेख जी काय आपली दांडी यात्रा होती महात्मा गांधींनी काढलेली मिठाच्या सत्याग्रहासाठी, तर त्या दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा म्हणजे श्रीराम जेव्हा लंकेवर चालले होते तर त्या पद्धतीचा उल्लेख ह्या दांडी यात्रेचा सोबत केलेला आहे. तर ते कोण होते? तर पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. मोतीलाल नेहरू आणि तेंडुलकर हे होते. त्यानुसार 12व्याचा मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. यासोबतच दांडी यात्रेला अगोदर देखील एक आयोगानं प्रश्न विचारलेला आहे बघा. दांडी यात्रेचा उल्लेख नेपोलियन बोनापार्टचा जो काही पॅरिस मार्च होता किंवा पॅरिसवर जो काही त्यांनी मोर्चा काढला होता नेपोलियन बोनापार्टनी, त्यासोबत तुलना केली होती दांडी यात्रेची. तर ते केली होती आपल्या ह्यांनी सुभाषचंद्र बोस यांनी तुलना केली होती नेपोलियन बोनापार्टच्या पॅरिस मार्चसोबत. आणि इथं दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा अशी कोणी केली तर मोतीलाल नेहरू आणि तेंडुलकर यांनी केलेली होती. तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 13वा प्रश्न. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? तर धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. आता थोडासा आपला मध्ययुगीन इतिहास जो आहे
मुघलांचा, तर त्या संबंधित आहे बघा. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. तर हे सर्व विधान जे आहेत तर धर्माची राजकारणापासून फारकत याच्यावरून आपल्याला थोडंसं क्लिक होईल. तर ते होते आपले 13 अकबर. तर 13व्याचं मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. तर धर्माची राजकारणापासून फारकत कोणी घेतली, तर ते होते अकबर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 14वा प्रश्न बघूयात. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण. उत्तर, आता खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता. तर भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला, तर कारण काय, तर उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजेसिंग नाईक उठावात सामील झाले. काजेसिंग व त्याच्या सहकाऱ्यांची सरकारी खजिना व पोस्ट जाळले. तर सर्व जनरल स्टेटमेंट्स आहेत तर सर्व बरोबर घेऊन जायचे आहेत. एक्स्ट्रीम काही दिसत नाही आहे, विनाकारण चूक करायची नाही आहे आणि या ठिकाणी सर्वच बरोबर घेऊन जायची आहेत. म्हणजेच वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं योग्य ठरेल. आणि आयोगानं उत्तर देताना देखील वरीलपैकी सर्व हेच विधान बरोबर दिलेले आहेत. तर 14व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15 बघूयात. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. आता कोण विचारले त्यांनी, ते ॲनी बेझंट थिओसॉफिकल सोसायटीची सदस्यत्व किंवा नंतर ती अध्यक्ष झाली होती ॲनी बेझंट. तर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ याच्याबद्दलचे विचार कोणत्या याच्यात मांडले होते, तर ते न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोन वृत्तपत्र जे आहेत तर ते ॲनी बेझंटद्वारे चालवले जात होते. त्यानुसार मिळणारे आपल्याला अ आणि ब ही दोनच विधाने योग्य ठरणार आहेत. त्यानुसार मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16 बघूयात. आता इतिहासा संबंधित प्रश्न संपलेले आहेत. इथं सुरू होत आहेत आता पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट संबंधित. तर बघूयात 16वा प्रश्न. खालील विधाने पहा. तर विधान अ सांगत आहे, घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तर ते घातक कचऱ्यामुळे कमी होते, मृदेमध्ये टाकल्यामुळे नक्कीच होते. जनरल स्टेटमेंट्स आहेत हे सर्वांनाच माहीत असणार आहे. तर ब विधान सांगत आहे, नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. जे काही पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या विरोधात स्टेटमेंट दिले असतील आणि तिथं पर्यावरणाचा ऱ्हास किंवा अजून काही एखादा प्रदूषण होत असेल तर अशी विधानं आली तर ती बरोबरच असतात. काही अंशी का होईना पण पर्यावरणाचा ऱ्हास किंवा प्रदूषण त्या ठिकाणी होत असतं. तर ब विधान देखील त्या अनुषंगाने बरोबर ठरेल. यासोबतच क विधान जर बघितलं आपण तर आयोगाने इथं थोडंसं फसवलेलं आहे आपल्याला. फ्रान्सिस्को मेंडस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. आता आपल्याला जर माहीत नसेल तर आपण हे विधान बरोबर घेऊन गेलो असतो, पण हे विधान चुकीचं आहे बघा. फ्रान्सिस्को मेंडस यांना अमेझॉन गांधी म्हणतात, पण त्यांच्या कोणत्या कार्यामुळे म्हणतात हे थोडंसं आयोगाने इथं चुकीचं दिलेलं आहे. ते ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे न देता त्यांनी जे काही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किंवा अमेझॉन जे जंगल आहे अमेझॉनचं, ब्राझीलमधील अमेझॉन जंगल आहे तर ते वाचवण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेत तर त्याच कार्याच्या त्यांना एक जे काय कार्य केलं आहे त्यांनी तर त्यासाठी त्यांना अमेझॉन गांधी ही पदवी दिलेली आहे. ऊर्जा क्षेत्राचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे. त्यानुसार क विधान चुकीचं ठरेल. एवढं डिटेल आपल्याला माहीत असणं शक्य नाही आहे, पण फ्रान्सिस्को मेंडस आपल्याला फ्रान्सिस्को मेंडस ज्यांना अमेझॉन गांधी म्हणतात हे माहिती होतं, पण त्यांच्या कोणत्या कार्यामुळे म्हणतात त्यांना अमेझॉन गांधी तर हे माहीत नसल्यामुळे हे विधान चुकीचं ठरणार आहे. तर फक्त अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळेल. तर 16व्याचा आहे पर्याय क्रमांक 3. तर हे माहीत असू द्या. आता फ्रान्सिस्को मेंडस हा वन लायनर आपल्या कंबाईन ग्रुप बी किंवा सी मध्ये विचारला जाऊ शकतो. फ्रान्सिस्को मेंडस ज्यांना काय म्हणतात तर अमेझॉन गांधी, आणि ते कशामुळे म्हणतात तर ते अमेझॉनच्या जे काही कन्झर्वेशनमध्ये त्यांनी काम केलं आहे तर त्यासाठी त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. तर 16व्याचा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 17वा प्रश्न बघूयात. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होतो. आता जे काय आपली नायट्रोजन सायकल आहे, आता 2 सायकल आहेत बघा, नायट्रोजन सायकल आणि क्रेप सायकल. ह्या 2 सायकलवरती कंबाईन असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारत आहे. ह्या 2 सायकल थोडेसे किचकट आहेत, पण आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे आपल्याला त्या करून ठेवणं गरजेचंच आहे. आता हे काय नायट्रोजन सायकल आहे आणि दुसरी एक क्रेप सायकल आहे बघा, त्याच्यावर देखील विचारत आहे आयोग, तर ते देखील आपण बघूयात. आता नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉईल रिलीजेस डॅश डॅश व्हेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया.
आता बॅक्टेरियानं कशाचं ब्रोकन डाऊन केल्यावर आपला रिलीज होतो तो आपला नायट्रोजन ट्रायऑक्साईड NO3 जो आहे तो रिलीज होत असतो. म्हणजे 17व्याचे मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. इथं थोडंसं झूम जर केलं आपण तर आपल्याला कळून येईल बघा. हा बॅक्टेरियाच्या बॅक्टेरियाने ज्याला ब्रोकन डाऊन केलं तर हा NO3 इथं रिलीज होत असतो. इथं बॅक्टेरिया दिलेला बघा, बॅक्टेरिया रिलीज झालेला आहे आपला NO3 इथं रिलीज होणार आहे. थोडंसं टेक्निकल आहे. आपल्याला तिथे ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये गेल्यानंतर आपलं NO2 आहे की NO3 आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पण त्याचे योग्य उत्तर आहे बॅक्टेरियानं तोडल्यानंतर काय रिलीज होतो तो NO3 म्हणजेच नायट्रोजन ट्रायऑक्साईड. 17व्याचा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 18वा प्रश्न बघूयात. ओझोन संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत. तर काही विधाने दिलेली आहेत ओझोन थरासंबंधित. याच्यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. आता हा 1985चा त्यांनी प्रश्न विचारला होता की ओझोन थराला प्रथमतः छिद्र कधी सापडलं होतं किंवा पडलेलं कधी लक्षात आलं होतं. तर ते इयर विचारलं होतं त्यांनी डायरेक्टली. ते होतं 1985. त्यामुळे हे बरोबरच असणार आहे. नंतर ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. हे सर्वांनाच बरोबर आहे. जे काय अतिनील किरण आहेत तर अतिनील किरणांचा डायरेक्टली आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्क्रीनवरती इम्पॅक्ट होऊ नये तर त्यासाठीच ओझोन थराचा किंवा ओझोनचा जो काय आपला लेअर आहे तो आपलं एक रक्षण कवच म्हणून काम करत असतो. त्यामुळं देखील बरोबर आहे. 1985ला हा छिद्र सापडलेला आहे ते देखील बरोबर आहे. यासोबतच 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. हे देखील बरोबर आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. यासोबतच 1989मध्ये ओझोन आता या दिवशी आय थिंक आपल्या प्राईम मिनिस्टरचा देखील वाढदिवस असतो बघा. त्यानुसार देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता 16 सप्टेंबरला. नंतर 1989मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. 1991मध्ये काय केलं तर ओझोनला जे काही इम्पॅक्ट करतात ओझोनवरती किंवा त्याचा नाश करतात त्या रसायनावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर असं रसायन कोणतं आहे तर CFC जो आहे आपला क्लोरोफ्लोरोकार्बन. हा देखील MCQज आयोग विचारत असता बघा नेहमी सायन्समध्ये. तर फ्लोरोकार्बन ह्या रसायनावर देखील 1989मध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. तर ही सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानुसार आपला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरणार आहे. इथलं आपल्याला अजून डेटा जास्तीचा मिळत आहे बघा. बंदी कधी घातली त्या CFCवरती 1989ला असा डायरेक्टली प्रश्न आयोग पुन्हा विचारू शकतो आपल्याला वन लायनरमध्ये. जागतिक ओझोन दिवस कधी आहे ते विचारला जाऊ शकतो. प्रथमतः छिद्र कधी पडलेलं आहे ते विचारलं जाऊ शकतो. तर हे 3 MCQ इथं आपल्याला मिळत आहेत. तर 18व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. आणि जरी एखादं तुम्हाला ह्यातला फॅक्ट जर माहीत नसेल तर विनाकारण त्याला चूक करायची नाही. 1989 असेल का 1990 असेल का तर तिथं विनाकारण डोकं लावायचं नाही. त्यांनी वेगळं काही दिलेलं नाही आहे. साधं सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे. जनरल स्टेटमेंट्स आहेत तर घेऊन जायचे आहेत, बरोबर घेऊन जायचे आहेत त्यांना. तर 18व्याचा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4. 19वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता पारिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही. जे काही आपले इकॉलॉजिकल पिरॅमिड असतात बघा, तिथे एनर्जी पिरॅमिड एक असतो. नंतर आपला नंबर पिरॅमिड असतो बघा. नंतर आपली बायोमासचा एक पिरॅमिड असतो. असे 3 पिरॅमिड असतात. पिरॅमिड म्हणजेच काय तर अशा प्रकारचा एक त्रिकोण असतो बघा. याच्यामध्ये जी काय आपली पहिली साखळी आहे अन्न साखळी, तर अन्न साखळीमध्ये किती नंबर ऑफ स्पेशीज आहेत किंवा प्राणी आहेत. आता समजा इथं एखादा किडा असू शकतो किंवा गवत असू शकतं पहिल्या लेअरमध्ये. मग त्या गवतावर जगणारा दुसरा एखादा कीटक असू शकतो. त्या कीटकाला खाणारा एखादा उंदीर किंवा साप असा प्राणी असू शकतो. तर जास्ती नंबर ऑफ पिरॅमिडचा जो नंबर असतो त्याला नंबरचा जो काही पिरॅमिड असतो त्याला पिरॅमिड ऑफ नंबर म्हणतात. यासोबतच बायोमासचा देखील असतो आणि एनर्जीचा देखील असतो. पण पिरॅमिड ऑफ फूड वेब असा कुठलाही पिरॅमिड नसतो. त्यानुसार पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा ठरणार आहे. आणि 19चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर ह्याला काय म्हणतात तर कीस्टोन पेशीज म्हणतात. कीस्टोन जसं आपल्या कुटुंबातील एक महत्त्वाचा व्यक्ती असतो तर तो गायब झाला काही दिवस तर आपल्या कुटुंबावर एक आबळ येते की एक आपली दयनीय अवस्था होती. तर त्याच प्रकारची ह्या आपल्या इकॉलॉजी जे आहे किंवा आपलं पर्यावरण जे आहे तर त्यामध्ये देखील असा एक स्पेसीज असतो. आता समजा एखादी फूड चेन आहे, ही गवत आहे आणि गवतावर जगणारे जे काही कीटक आहेत, नंतर कीटकावर जगणारे काहीतरी साप वगैरे असतील. समजा हे गवतच जर ह्या साखळीतून नष्ट झालं तर बाकीचे काय तर सर्वजणांचं काय खाण्याचं अवघड होऊन जाईल. तर त्या गवताला काय म्हणता येईल आपल्याला मग कीस्टोन पेशीज म्हणता येईल. कारण हे जर नसेल तर हे बाकीच्यांचं काहीच अस्तित्व असणार नाही. तर त्याला काय म्हणतात कीस्टोन स्पेसीज.
तर 20व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर 21वा प्रश्न बघूयात. आता थोडासा बुद्धिमत्ता रिलेटेड प्रश्न म्हणता येईल याला, असे वेगळं काही नॉलेजची तुम्हाला गरज नव्हती. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविला आहे. तर 3/4 भाग म्हणजेच 3/4 भाग हा काय केलेला आहे त्यांनी प्रकाशित दर्शविलेला आहे. आता जी काही व्हाईट साईड दाखवत आहे ही पांढरा भाग जो आहे तर तो काय असणार आहे मग तो प्रकाशित भाग आहे तो, आणि हा ब्लॅक जो आहे तर तो काय अंधारात असलेला भाग आहे. आता एक डायग्राम जर बघितला आपण कुठलीही, आता ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर हा अर्धा भाग त्यांनी काय प्रकाशित दाखवलेला आहे आणि अर्धा भाग अंधारात आहे. इथे त्यांनी पर्यायानुसार जावं लागणार आहे आपल्याला इथं. तर 3/4 आपल्याला काय पाहिजे प्रकाशित भाग पाहिजे. 3/4 प्रकाशित म्हणजे काय तर एवढा भाग आपल्याला काय तर अंधारात असलेला चालणार आहे, म्हणजे एवढा भाग अंधारात पाहिजे आणि बाकीचा भाग हा प्रकाशात असलेला पाहिजे. तर बघूयात आपण असा पर्याय बी अँड एच. बी इथं आहे बी आणि एच कुठं आहे बघा एच इथं आहे. तर एवढा भाग 3/4 असू शकतो का तर चुकीचा आहे तो बी अँड एच. नंतर सी अँड जी. सी अँड जी बघूयात इथं सी आणि जी हा फक्त काय अर्धाच भाग झाला, त्यामुळं 2 देखील चुकीचा आहे. नंतर डी अँड एफ. आता डी इथं आहे आणि एफ इथं आहे, म्हणजे असा घेऊ शकतो आपण याला. तर हा 3/4 होऊ शकतो. तर डी अँड एफ हेच बरोबर असणार आहे. यासोबतच ई अँड ए हे देखील बघूयात. ई इथं आहे आणि ए कुठं आहे बघा ए इथं. हा देखील अर्धाच भाग झाला असता. तर एकच पर्याय आपल्याला इथं बरोबर मिळणार आहे डी अँड एफ, आणि हाच 3/4 भाग हा प्रकाशित दाखवत आहे. डी अँड एफ म्हणजे एवढा भाग. तर हा भाग काय आपला प्रकाशित भाग झालेला आहे, तर तो 3/4 भाग प्रकाशित आहे. तर 21व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. 22वा प्रश्न बघूयात. आता त्यांनी एक व्याख्या विचारलेली आहे बघा. शक्यतो राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अशा व्याख्या विचारल्या जातात, तर तोच ट्रेंड आपल्याला आता पूर्व परीक्षेमध्ये देखील दिसून येत आहे. एक व्याख्या दिलेली आहे, माहीत असावंच असं तर मला काही हट नाही आहे, पण याच्या अगोदर देखील आयोगानं AC टॅन्सले यांची व्याख्या विचारली होती बघा पर्यावरणाची. पण आज त्यांनी ह्या ठिकाणी विचारलेली आहे युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडियाची व्याख्या. विश्वकोश जो आहे तर त्यांनी व्याख्या केलेली आहे बघा वरील. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, त्याची कारके व त्यांचा प्रभाव होय. तर ही व्याख्या कोणी केलेली आहे तर विश्वकोश किंवा युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया. इन केस रिपीट झाली तर माहीत असू द्या. तर 22चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. तर AC टान्सले यांची अगोदर देखील विचारलेली आहे, ते व्याख्या आयोगाने ते बघून घेऊ शकता तुम्ही रिपीट झाली तर. तर 22व्याचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 23वा प्रश्न बघूयात. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. आता राजस्थान संबंधित प्रश्न विचारलेला आहे. एवढं डिटेल आपल्याला माहीत असणं शक्य नाही आहे. आपण महाराष्ट्र संबंधित जास्तीत जास्त माहिती ठेवू शकतो, पण अशी प्रत्येक राज्यासंबंधित एवढ्या स्पेसिफिक लोकेशनची माहिती माहीत असणं शक्य नाही. आपण याच्यामध्ये काय तर कॉमन सेन्सनं जाणार आहोत. आता पश्चिम राजस्थानचं विचारलं त्यांनी, आणि खाली काही त्यांनी कारणे व खनिजांच्या साठ्याचा वितरणास कारणीभूत घटक दिलेले आहेत. तर खनिजे तिथंच का सापडतात. तर आपण जर विधाने वाचली तर असे फिक्स माहीत असणारे विधाने एक पण नाही आहे याच्यामध्ये. तर सर्व विधाने आपण बरोबर घेऊन गेलो असतो, पण सर्व विधाने बरोबर आहेत असा पर्याय देखील नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला यातलं इलिमिनेट करायचं आहे काहीतरी. इथे काही इलिमिनेट करायचं म्हणजे आपण काय तर कमीत कमी इलिमिनेट करण्याकडे आपला कल असणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त विधाने ही बरोबर असणार आहेत. या अनुषंगाने आपल्याला पर्याय जर बघितला तर आपण ABC बरोबर आहेत हा पर्याय घेऊन गेलो असतो, पण इथं उत्तर देताना आयोगानं फक्त हे विधान बरोबर दिलेलं आहे. प्रमुख कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. तर एवढंच विधान फक्त बरोबर आहे, बाकी तीनही विधाने ही चुकीची आहेत. तर त्यानुसार जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 हाच योग्य उत्तर मिळेल. आता याच्यामध्ये तुम्ही विचाराल काही लॉजिक वगैरे, तर हा प्रश्न तुम्ही लॉजिकनं जरी सोडवला किंवा तुमच्या नॉलेजवर सोडवणं तर मुश्किल होतं, पण लॉजिकनं जरी सोडवला असं तरी आत तुम्ही चुकणं अपेक्षित होतं. तर 23चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर, किंवा असा शक्यतो अटेम्प्ट न केलेला तुम्ही फायदेत राहिले असतात. तर 23चा आहे पर्याय क्रमांक 1. 24वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक आहे. आता लोह व बॉक्साईट हा PYQ आहे बघा रिपीट झालेला. तर जांभी मृदा जी आहे आपली लॅटराईट सॉईल, तर जांभ्या मृदेमध्ये सापडतात लोह आणि बॉक्साईट. तर 24चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पाठ असणं गरजेचं होतं. नंतर 25वा प्रश्न बघूयात. खालील 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी A हे प्रतिपादन असून R हे त्याचे कारण आहे.
आता ए जो काय आहे तर हे प्रतिपादन किंवा त्याचं काय म्हणता येईल त्याला असर्शन आहे, ते असर्शन आहे. आणि आर हे त्याचे कारण आहे, रिझन आहे ते. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. तर वाचूयात आपण त्याला प्रतिपादन काय म्हणते. तर कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. बरोबर आहे, कापूस हा काय तर वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. शिवाय हलका व टिकाऊ आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे हलका असतो वजनाला आणि जास्तीत जास्त काळ आपण ह्याला घरामध्ये देखील टिकवून ठेवू शकतो. तर ए विधान बरोबर आहे. आता आर विधान वाचूयात. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कापूस पिकवला जातो किंवा जिथं जिथं जास्तीचा शुद्ध कच्चा माल जो आहे कापसाचा तो अवेलेबल असेल त्याच ठिकाणी काय तर ही कापड उद्योग जे आहे किंवा बाजारपेठ आहे त्या ठिकाणी ती लोकेट केली जाते. तर हे देखील विधानं बरोबर आहे. आता वाचूयात खाली. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे खरे स्पष्टीकरण आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर कारण बरोबर दिलं आहे का त्याचा विचार पडताळून बघायचं असेल तर अगोदर प्रतिपादन वाचायचं या सेंटेन्स नंतर कारण हा शब्द लावायचा आणि नंतर दुसरं विधान वाचायचं. जर ते आपल्याला बरोबर वाटलं तर समजायचं हे दोन्ही विधान म्हणजे प्रतिपादन आणि कारण हे दोन्ही बरोबर आहेत. पण हे वाचल्यानंतर आपल्याला कळून येईल की कारणाचा आणि प्रतिपादनाचा काही लॉजिक लागत नाही आहे. दोन्ही विधानं आपापली सेपरेटली बरोबर आहेत, पण ए आणि आरचा एकमेकासोबत काही संबंध नाही आहे. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर मिळेल. कारण ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु आर हे एचे खरे स्पष्टीकरण नाही आहे. त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर मिळेल. नंतर 26वा प्रश्न बघूयात. 26वा प्रश्न बघूयात. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे. आता हे प्रिलिम्स देऊन आल्यानंतर तुमचा गोंधळ झाला असेल. मी तर तपकिरी किंवा ब्राऊन रंगामध्ये बघितलं होतं, हा पण उत्तर पिवळ्या रंगामध्ये दिलेलं आहे. पण तुम्ही जर ओरिजिनल मॅप जर बघितला तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता जो काय प्राकृतिक नकाशा जो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पठार जे आहे महाराष्ट्र पठार तर ते पिवळ्या रंगाने दर्शवलेलं आहे. तर 26चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पिवळ्या रंगाने दर्शवलेलं आहे महाराष्ट्र पठार. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन होतो. आता दक्षिण गोलार्धात पाहिजे आणि उन्हाळ्यात पाहिजे. आता दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध याच्यामध्ये अपोजिट ऋतू चाललेले असतात. म्हणजे आपल्याकडे हिवाळा जर असेल, आपण सध्या आता भारत जर बघितला आपण तर आपण उत्तर गोलार्धामध्ये येतो. आपल्याकडे जर हिवाळा चालू असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये त्या ठिकाणी उन्हाळा चालू असतो. त्यांनी उन्हाळी अयन दिन विचारला आहे दक्षिण गोलार्धामधील, तर त्या आपल्या ठिकाणी हिवाळा कोणत्या पिरियडमध्ये चालू असेल ह्या 4 पर्यायापैकी बघायचं. तर डिसेंबरमध्ये आपल्याकडे हिवाळा चालू असतो. तर त्या लॉजिकनं तुम्ही जाऊ शकता. पाठ असेल तर उत्तमच आहे, नसेल पाठ तर या लॉजिकनं देखील तुम्ही सोडवू शकता. तर दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन तो येतो 22 डिसेंबर रोजी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरेल. तर 27चा पर्याय क्रमांक 4. नंतर 28वा प्रश्न बघूयात. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. आता हे मेडिटेरियन सी जो आहे आपला मेडिटेरियन सी, तर या मेडिटेरियन रिजनमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो. हे एक महत्त्वाचं फीचर्स आहे त्या मेडिटेरियन सीचं. हिवाळ्यामध्ये तिथं पाऊस पडतो. तर त्याचं कारण काय त्यांनी विचारलं आहे. तर त्याचं कारण आहे की वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. आता कमी वायुभार प्रदेश निर्माण झाल्यामुळे काय होतं, जे काही जी हवा आहे, जी बाष्पीभवन ज्या हवेमध्ये मिक्स झालेला आहे, तर त्या ठिकाणी हवेचा दाब जो आहे तो जास्त प्रमाणात असतो. आता जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेचं काय वहन होत असतं किंवा ते ट्रॅव्हल करत असते. तर त्या ठिकाणी मग जी बाष्पीभवन युक्त हवा जी आहे, बाष्पयुक्त हवा, तर ती भूमध्य समुद्राकडे मार्गक्रमण करते आणि त्या भूमध्य समुद्रात किंवा त्या भागामध्ये पाऊस हिवाळ्यामध्ये पडत असतो. तर हे त्याचं योग्य स्पष्टीकरण असणार आहे. तर 28चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 29वा प्रश्न बघूयात. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. तर त्याचं कारण विचारलं त्यांनी. आता पश्चिम पॅसिफिक सोडून द्या, आपल्याला फक्त सागरी गर्ता याच्यावरती फोकस करा. सागरी गर्ता म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बघा ट्रेंचेस. ट्रेंचेस काय असतात. आता हा एक आपला जमीन आहे आणि इथून पुढे जो काय आपला समुद्र सुरू होतो. तर या समुद्रामध्ये हे पाणी दिसत आहे तुम्हाला. आता या पाण्याखालील जो काय भूभाग आहे, या पाण्याखालील भूभागाखाली आपण जर बघितलं तर एका ठिकाणी अशी खचदरी दिसते बघा. अशी अचानक एक खोल अशी दरी दिसून येते. तर याला ट्रेंचेस म्हणतात किंवा याला आपण मराठीमध्ये सागरी गर्ता म्हणतात.
आपण आपल्या जमिनीवर असेल तर त्याला काय आपण म्हणतो, दरी म्हणतो एक प्रकारे, दरी किंवा अशी खचदरी म्हणतो. तर ती पाण्यामध्ये असेल तर त्याला सागरी गर्ता म्हणतात, सागरी गर्ता. तर ती आढळण्याचे कारण काय आहेत, तर बघूयात कारणं. तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवरती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. तर अधोगमन म्हणजे सबडक्शन झोन. आता हे सबडक्शन झोन तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स थेरी जी आहे आपली अल्फ्रेड वेगनर यांची, त्याच्यामध्ये तुम्ही वाचलेलं असेल बघा, सबडक्शन झोन काय असतो. आता ह्या दोन प्लेट आहेत, तर एक प्लेट दुसऱ्या प्लेट खाली जेव्हा अशी सबडक्ट होती किंवा एका खाली एक प्लेट अशी गाडली जाती, तर त्या ठिकाणी सबडक्शन झोन तयार होतो आणि तिथं काय अशी खचदरी तयार होते. तर हेच कारण आहे त्या पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये सागरी गर्ता आढळण्याचं. तर 29 आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. बाकीचे जर पर्याय बघितले तर नॉनसेन्स पर्याय आहेत बघा, तरी वाचून घेऊयात. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. पर्वतरांगा पसरणे आणि सागरी गर्ता असणे याचं काही लॉजिक लागत नाही आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे, काय लॉजिक नाही याचं. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. तर त्यांनी प्रश्नामध्ये पण सांगितलेलं आहे की सागरी गर्ता आढळतात, तर तेच विधान इथे त्यांनी रिपीट केलेलं आहे. त्यामुळे हे देखील विधान चुकीचं आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 हेच इथं योग्य ठरणार आहे. जो काय सबडक्शन झोन आहे तर त्यामुळे इथं ट्रेंचेस तयार होतात. तर 29 आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 30वा प्रश्न बघूयात. मान्सूनची माघार, जो काय आपले रिटर्निंग मान्सून जो आहे तर त्या संबंधित हा प्रश्न आहे बघा. तर मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. आता वातावरणीय परिस्थिती हा शब्द महत्त्वाचा आहे बघा. आता रिटर्निंग मान्सून जो आहे याच्यामध्ये बरेचसे घटक कारणीभूत आहे, पण त्यांनी स्पेसिफिकली विचारले ॲटमॉस्फिरिक कंडिशन, ॲटमॉस्फिअर रिलेटेडची कंडिशन विचारली त्यांनी. तर ते बघितलं आपण तर भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार जो आहे, तर ते ह्याचं कारण आहे बघा. वायव्य भागाकडून म्हणजे आपण जर भारताचा नकाशा जर बघितला आपण तर समजून घ्या थोडंसं. आता वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 31 बघूयात. तर हा महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधित प्रश्न म्हणता येईल, प्राकृतिक भूगोल. तर 31वा प्रश्न काय सांगत आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर कोणती विधाने बरोबर आहेत बघूयात. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्याच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. आता डोंगर रांगा आणि त्याच्यामधून जी नदी वाहते, तर अशा यांचा क्रम विचारलेला आहे त्यांनी आपल्याला. तर ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याच्या अगोदर आपण एक शॉर्ट व्हिडिओ जो असतो आपला, तर त्या शॉर्ट व्हिडिओ देखील आपल्या शॉर्ट्समध्ये अवेलेबल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तिथून तुम्ही ते बघू शकता. आपली ट्रिक आहे बघा त्यात सांगितल्याप्रमाणे. नसा, तासा, गोह, भीम, कृष्णा. गोह, भीम आणि कृष्णा म्हणजेच काय, तर नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट, भीमा आणि शंभू महादेव, नंतर आली कृष्णा नदी. तर असा त्यांचा क्रम आहे बघा. तर सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे आहे, बरोबर आहे. नंतर सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. सातमाळाच्या नंतर दक्षिणेला कोणाचं आहे, गोदावरीचं, बरोबर आहे. नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. आणि शंभू महादेव व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजेच काय, तर वरील सर्व विधानेही बरोबर आहेत. तर त्यानुसार मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 31चा 2 इथं योग्य उत्तर. तर आयोगाच्यावरती वारंवार प्रश्न विचारत आहे. ही ट्रिक तुम्ही नक्कीच तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर 32वा प्रश्न बघूयात आता. काय सांगत आहे 32वा प्रश्न. तर सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. तर सह्याद्रीची जी रांग आहे तर ती सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. तर अशा पद्धतीने झालेली आहे. तर असं होण्याचं कारण काय. तर ह्या अगोदर आपल्या जर बघितल्या तर ही सरळ ही होती त्यांची सह्याद्रीची रांग होती, पण ती काय आता अशी वक्राकार, इथं तिचं काय खनन झालेलं आहे किंवा तिचं काय एक प्रकारे झीज झालेली आहे तिथं. तर ती झीज कशामुळे झालेली आहे आणि ती वक्राकार झालेली आहे, त्याचं कारण विचारलेलं आहे. तर बघूयात त्यांनी कारणं काय काय दिलीत खाली. तर सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी
उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहेत. असे थोडेसे विचित्र शब्द आले तर थोडेसे इंग्लिशमध्ये वाचत चला. सह्याद्री रेंज इज कर्व्ड ॲट मेनी प्लेसेस बिकॉज ऑफ दी हेडवर्ड इरोजन ऑफ दी कोंकण रिव्हर्स ओरिजिनेटिंग इन सह्याद्री. हेडवर्ड रिजन म्हणजेच कोणता, तर नदी जिथून उगम पावते त्याला हेडवर्ड रिजन किंवा शीर्षवर्ती भाग म्हणतात त्याला. तर नदी एखादी तयार होती म्हणजे सुरुवातीला काय तर अनेक असं उतारावून आपल्याला माहिती आहे पाणी एका ठिकाणी जमा होतं आणि तिथून पुढे ते नदीचा प्रवाह सुरू होतो. तर हा जो काय भाग आहे तर हे पाणी बऱ्याच डोंगरावरून एका ठिकाणी जमा होतं आहे, तर ह्याने काय होते झीज होती तिथं. तर अशा पद्धतीचं तिथं एक आकृती तयार होती बघा. तर यामुळं काय होतं तर ती अनेक ठिकाणी ती सह्याद्री पर्वत जो आहे आपला रांग जी आहे तर ती वक्राकार झालेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथे योग्य ठरणार आहे. बाकीचे काही कारणं जर बघितले तर काही विशेष असं दिलेलं नाही त्यांनी. तर 32 मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. तर काय शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहेत. तर बाकीचे जर पर्याय बघितले आपण तर दुसरा पर्याय काय सांगतोय, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहेत. पार्श्ववर्ती म्हणजे कोणत्या, बिकॉज ऑफ द लॅटरल इरोजन. लॅटरल म्हणजे कोणतं असतं तर ते साईडनं अशी नदी वाहत आहे आणि नदीच्या बाजूला जे काय आपण ते पाण्यामुळे जे खनन होतं तर त्याला लॅटरल इरोजन म्हणता येईल. नंतर नद्यांच्या तळाच्या खननामुळे, तर तळाचा काही संबंध नाही, पार्श्ववर्तीचा पण काही संबंध नाही आणि मुसळधार पर्जन्यामुळे तर त्याचा काही संबंध देखील नाही आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक फक्त 1 इथं योग्य ठरणार आहे. तर 33वा प्रश्न बघूयात. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. आता सर्वांनाच माहिती आहे, आपण जर हा मॅप जर बघितला तर अंदाज येईल बघा. ह्या मॅपमध्ये देखील आपल्याला कळू शकतो. आता हा मॅप जर बघितला आपण तर गोदावरीचा उगम बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती इथं त्र्यंबकेश्वर इथे, नंतर महाबळेश्वरला इथं आपला ह्याचा उगम भीमे म्हणजे आपण जर बघितलं एक अंदाज तर गोदावरी इथं वाहते बघा, नंतर भीमा आहे आणि नंतर कावेरीचा क्रमांक लागतो. तर त्यांनी काय विचारले, कृष्णा. तर गोदावरी आणि कृष्णा यांच्या तुलनेत कावेरीमध्ये जास्त प्रमाणात किंवा एक प्रकारे बारमाही वाहणारी नदी आहे ती. तर याचं कारण काय विचारलं त्यांनी, तर हे कारण हेच आहे की आपला जो काय परतीचा पाऊस येतो तर तो मोठ्या प्रमाणात आपल्या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये तो दिसून येतो. तर त्याचमुळे याचं काय होतं आहे, 12 महिने ह्या नदीला पाणी असतं किंवा 12माही नदी म्हणून ही नदी संबोधली जाते. तर बघूयात पर्याय काय काय दिले त्यांनी. तर गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात दिले त्यांनी कारण. तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. आता नैऋत्य इकडून येतात नैऋत्य, पण आपल्याला काय तर उलट आहे, आपला मान्सून इकडून येत होतं त्यावेळेसच फक्त कावेरीमध्ये हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढत असतं. त्यानुसार बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळून जाईल बघा. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. तर ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे काय होतं तर हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आपल्या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये. नंतर पुढील प्रश्न बघूयात. तर तिचा मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 34वा प्रश्न बघूयात. आता हे थोडेसे जे काही शास्त्रज्ञ वगैरे असतील किंवा जे काही आपले स्कॉलर्स वगैरे असतील तर त्यांनी असा काही एखादा सिद्धांत सांगितला तर ते थोडंसं सोडवण्यासाठी अवघड जातं बघा. आता हा संबंधित प्रश्न जर वाचला आपण तर आपल्याला याच्यातून अंदाज येईल. उद्योगाच्या स्थान करताना म्हणजे एखादा उद्योग कुठं सुरू करायचा तर ते स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूयात कोणत्या घटकाचे महत्त्व त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऑप्शन 1 सांगतोय, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते. म्हणजे मजुरावरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते. नंतर उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. नंतर बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची असते आणि वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. त्याच्यातील सर्वच घटक तसं बघायला गेलं तर जनरल आपल्या सेन्सनुसार सांगितलं तर सर्वच विधाने ही महत्त्वाची आहेत आणि सर्व घटकही महत्त्वाचे आहेत. पण अल्फ्रेड वेबरला याने जो काही विचार केला असेल तर त्यानुसार त्यांनी विचारलेलं आहे. तर या 34व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यांनी फक्त वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते असा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. म्हणजे वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते, अल्फ्रेड वेबर. आणि जनरल स्टेटमेंट जरी विचारलं असतं आपल्याला हे, तर उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना कोणते घटक महत्त्वाचे असतात याचं नाव न विचारलं असतं तर हे सर्व घटक म्हणजे वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं योग्य ठरला असता.
तर त्यांनी स्पेसिफिकली विचारले अल्फ्रेड वेबर संबंधित, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळणं अपेक्षित होतं. तर 34चा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. वाहतूक खर्चाचे योगदान हे महत्त्वाचे असते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 35वा प्रश्न. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. तर बघूयात आता हे ह्युमन सेटलमेंट, मानवी वसाहती जे आहेत त्याच्यावरती हा संबंधित प्रश्न आहे बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा हमखास येणारा टॉपिक आहे. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मी ही इमेज शेअर केली होती बघा. पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये नेहमीच विचारला जाणारा टॉपिक आहे हा. तर ह्युमन सेटलमेंट्स. आता बघूयात. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. तर केंद्रित वस्ती आणि शेतवाड्या एकदम चुकीचं आपल्याला दिसत आहे. ते आपल्या गावाखेड्यात जर बघितलं आपण, आपली शेतवाडी आहे पण ती केंद्रित वस्ती नसते, तिथं विखुरलेली वस्ती असते. त्यामुळे एक विधान चुकीचं आहे. नंतर हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत. तर हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत, बरोबर आहे. तर हिमालयीन प्रदेशात जागाच नसते तेवढी त्यांना राहण्यासाठी, त्यामुळं तिथं केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत. त्यामुळं 2 विधान बरोबर आहे, 1 विधान चुकीचं आहे. म्हणजेच फक्त 2 बरोबर आहे. तर 35वा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. आता बाकीच्या सेटलमेंट देखील तुम्ही इथं बघून घेऊ शकता. आपल्या याच्यावरती दिलेले आहेत बघा. टेलिग्राम चॅनलवरती मी ही इमेज शेअर केलेली आहे किंवा तुम्ही इथून स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर जाऊयात पुढील प्रश्नाकडे. 36वा प्रश्न बघूयात. 36वा प्रश्न बघूयात आता सायन्समध्ये जर बघितलं तर थोडेसे मिक्स क्वेश्चन आहेत बघा. म्हणजे काही प्रश्न हे जरा बऱ्यापैकी इझी आहेत, पण काही प्रश्न हे खूपच हार्ड लेवलचे आहेत. तिथं काही लॉजिकच लागत नाही, काही सेन्स लागत नाही आणि ते पाठांतराचा भाग देखील नाही आहे. तर असे देखील काही प्रश्न विचारलेले आहेत. काही केमिकल रिॲक्शन्स विचारले आहेत त्यांनी, रासायनिक अभिक्रिया देखील विचारलेल्या आहेत. तर जे प्रश्न सोपे आहेत ते चुकता कामा नयेत आपले. मग बाकी जे असे रासायनिक अभिक्रिया वगैरे विचारली तर ते आपण स्किप करू शकतो, किंवा येत असेल आपल्याला काही लॉजिक वगैरे लागत असेल तर ते आपण तिथे ट्राय करू शकतो. पण जे सोपे प्रश्न आहेत ते चुकायला नकोत. आता 36वा प्रश्न हा एक सोपा कॅटेगरीतला म्हणता येईल. बघूयात काय सांगतो 36वा प्रश्न. डॅश डॅश ह्या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक, म्हणजे जो काही आपली रेजिस्टिव्हिटी असते ती रेजिस्टिव्हिटी एका निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली त्याच्यामधील रेजिस्टिव्हिटी जी असते, रोधकता, तर ती 0 होते. तर ती कोणत्या पदार्थामध्ये होते, तर ते सुपर कंडक्टरमध्ये होते. सुपर कंडक्टर हे असे कंडक्टर्स असतात किंवा असे वाहक असतात की त्याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी निग्लिजिबल असते, म्हणजे जवळपास 0 ही त्यांच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी असते. आता इन्सुलेटर आणि कंडक्टरमध्ये फरक समजायचा असेल तर आपल्या घरातील जी लाईटची वायर असते बघा, त्याच्यातील मधली तार जी असते तर ती कंडक्टर असते. कंडक्टर म्हणजे काय, तर वाहक असते, ती वीज वाहून नेणारी असते. आणि इन्सुलेटर त्याच्यावरती जी रबराचं जे कवर असतं तर त्याला इन्सुलेटर म्हणतात. या कंडक्टरचंच अजून पुढचं व्हर्जन म्हणजेच काय, तर ते सुपर कंडक्टर, ज्याच्यामध्ये रोधकता जी असते, रेजिस्टिव्हिटी ही निग्लिजिबल असते किंवा 0 असते. तर ते आहेत सुपर कंडक्टर्स. तर 36व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर सुपर कंडक्टर्स. नंतर 37वा प्रश्न बघूयात. तर हा प्रश्न एक रिपीट झालेला बघा. हा म्हणजे ॲज इट इज रिपीट झालेला नाही आहे, पण याच फॉर्म्युल्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला होता. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवली, म्हणजेच काय, इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर्स इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 36 डिग्री देन हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म्ड. म्हणजे काय, तर 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील. तर याचा फॉर्म्युला आहे बघा, एक 360 डिग्री डिवायडेड बाय थिटा, म्हणजे जो काय अँगल दिलेला आहे आपला तो -1 केला आपण तर बघू, तर आपण 360 बाय आपल्याला किती दिलेला आहे अँगल त्यांनी, तर तो 36च दिलेला आहे. आणि -1 केलं तर 36 10 360 आणि 10 - 1 म्हणजेच काय येणार 9. तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्या अगोदर जो प्रश्न आला होता त्याच्यामध्ये आय थिंक 11 उत्तर येत होतं बघा, पण तिथं व्हॅल्यू ह्या थोड्याशा वेगळ्या होत्या यापेक्षा. तर 37वा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. तर 37चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता प्रश्न क्रमांक 38 बघूयात. आता हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे आयोगाकडून. हा प्रश्न जो आहे 38 हा कॅन्सल झालेला आहे. म्हणजे त्यांनी बर्नॉलीज इक्वेशन द्यायचं होतं, ते थोडंसं त्यांनी छेडछाड केली त्याच्यामध्ये आणि त्यांचं जे चुकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बाकीचे समीकरण जर बघितले तर ते विचारले जाऊ शकतात. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी,
A1 V1 इक्वल्स टू A2 V2 असं देखील म्हणू शकता, किंवा कॉन्स्टंट इक्वल्स टू AV म्हणजे A इंटू व्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट असं देखील इक्वेलिटीचं इक्वेशन येऊ शकतं. नंतर बर्नॉलीचं इक्वेशन बघितलं आपण तर ह्या पद्धतीचं बर्नॉलीचं इक्वेशन आहे बघा. पास्कल्स लॉ जो आहे तर पास्कल्स लॉ आपल्या हायड्रॉलिक ब्रेक्स जे आहेत तर त्याच्यामध्ये वापरला जातो. याच्यामध्ये आपण प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया हा फॉर्म्युला येऊ शकतो किंवा इक्वेशन पास्कलचं येऊ शकतं. तर या पद्धतीचं, आणि युलरच्या इक्वेशनमध्ये ते साइन आणि कॉस वगैरे वापरले जातात तर ते देखील याच्यामध्ये चुकीचं आहे. एकंदरीतच काय तर त्यांना बर्नॉलीजचं समीकरण विचारायचं होतं आणि बर्नॉलीजचं असं समीकरण देणं त्यांनी अपेक्षित होतं, पण इथं त्यांनी वेगळंच समीकरण दिलेलं आहे आणि त्याचमुळे हा प्रश्न काय रद्द झालेला आहे. तर 38वा प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 39वा प्रश्न. जेव्हा अल्फा कण, आता हा सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे, PYQ आहे, रिपीट झालेला आहे. जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा, तर अल्फा कण जेव्हा बाहेर पडतात म्हणजे त्यावेळेस काय होतं, तर अल्फा कण म्हणजेच काय असतात, तो हेलियमच्या बरोबर असतो. हेलियमची बरोबरी करत असतो तो, म्हणजे हेलियमचं जो काही वेट असेल किंवा मास असेल किंवा त्याचं ॲटॉमिक नंबर असेल तर त्याच पद्धतीचं अल्फा कणांचं काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. म्हणजेच काय तर त्याचा ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर किती 4 असणार आहे. तर अणुअंक 2ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4ने कमी होतो, म्हणजेच तो हेलियमची बरोबरी करतो. तर 39चा मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. तर 39 आहे 1. नंतर 40वा प्रश्न बघूयात. मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे? तर सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. डिग्री फॅरेनहाइटचं काय आपल्याला तर डिग्री सेल्सिअसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर याचा फॉर्म्युला सर्वांनाच माहीत असेल बघा. तर डिग्री फॅरेनहाइट बरोबर काय असतो, तर 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 असा फॉर्म्युला असतो बघा. याला तुम्ही कन्व्हर्जन देखील करू शकता. 32 इकडं F-32 याला काय वेगळं लिहू शकता तुम्ही. तर आपल्याला विचारलं त्यांनी काय तर 104 डिग्री फॅरेनहाइट दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी 104 लिहून घ्या. 9/5 डिग्री सेल्सिअस हा प्लस 32ला मायनस करून घ्या. हे इक्वेशन सॉल्व्ह जर केलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 40 डिग्री सेल्सिअस. तर 40चं मिळणार आहे 40 डिग्री सेल्सिअस. तर यासोबतच केल्विनचा देखील फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. 273 केल्विन, तर ते काय असतं 0 डिग्री सेल्सिअसच्या बरोबर असतो. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 40 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 41वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बरोबर आहे कडे लक्ष ठेवा. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो. म्हणजे हा ग्रह आहे आणि त्याचं काय एक ऑर्बिटल आहे बघा अशा पद्धतीचं, आणि दुसरा एखादा काय फिरतोय, त्यातून एखादा ग्रह फिरत आहे. तर जेव्हा हा ग्रह याच्या जवळ येईल, म्हणजे हा सूर्याच्या जवळ येईल हा ग्रह, तर त्यावेळेस काय होतं, इथं त्याचा वेग हा जास्त असतो बघा. ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो. जेव्हा हा ग्रह सूर्यापासून लांब जातो, हे अंतर लांब आहे सूर्यापासून, हा सन आहे बघा, तर इथं काय होणार, याचा वेग हा कमी असतो. पण जेव्हा हा सूर्याच्या जवळ येतो ग्रह, त्यावेळेस त्याचा वेग हा जास्त असतो. तर हे आपल्याला केप्लरच्या लॉजमध्ये सांगितलेलं आहे. केप्लरचा सेकंड लॉ आहे बघा, तो इथं दिलेला आहे तो. तर केप्लरच्या सेकंड लॉने आपल्याला कळून जाईल बघा. तर इथं काय, तर त्यांचा काय स्पीड हा खूप कमी असतो, पण इथं हा स्पीड खूप जास्त असतो. म्हणजे इथं बघितलं आपण तर 6 महिन्यामध्ये त्यांनी एवढं अंतर पार केलं आहे. इथं जर बघितलं 6 महिन्यामध्ये त्यांनी फक्त एवढंच अंतर पार केलेलं आहे. म्हणजेच काय, तर केप्लरचा सेकंड लॉ अनुसार म्हणजे केप्लरचा सेकंड लॉच आहे हा. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना तो सर्वात जास्त असतो. म्हणजे उलट होतं त्यांचं. तर 41चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 42वा प्रश्न बघूयात. खालील जोड्या जुळवा. जीवनसत्व व त्यांच्या अभावी होणारे रोग. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, चुकायला नको. तर अजीवनसत्व, तर बऱ्यापैकी जे काय डोळ्यांचे आजार आहेत तर ते अजीवनसत्वाच्या अभावी होतात. तर अजीवनसत्व म्हणजेच अ साठी 4 हवं आहे. अ साठी 4 बघितलं आपण तर एकाच पर्यायामध्ये आहे. तर त्यानुसार देखील मिळेल आपल्याला 42चा पर्याय क्रमांक 2. तर बाकीचे बघूयात. ड जीवनसत्व, ड मूळदूस. नंतर क, मी याला सी सोबत लक्षात ठेवलं, सिस्कर्वी म्हणायचं, सिस्कर्वी म्हणजेच क साठी 2 बघा, क साठी 2 इथे मिळत आहे. नंतर B12 म्हणजेच काय आपला रक्तक्षय, किंवा त्याला ॲनिमिया देखील म्हणतात. रक्तक्षय किंवा ॲनिमिया B12 मुळे होतो.
आता लक्षात कसं ठेवायचं, तर बऱ्यापैकी जे डोळ्याचे आजार आहेत ना, तर ते अजीवनसत्वाचे अभावी होतात. नंतर ड जीवनसत्व मूड आणि मूड ड असं लक्षात ठेवा. आणि ह्याला क नका लक्षात ठेवा, याला सी लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सी जो आहे तर व्हिटॅमिन सी आणि स्कर्वी इंग्लिशमध्ये वाचलं तर थोडंसं लवकर क्लिअर होतं. व्हिटॅमिन सी स्कर्वी, सी आहे बघा याच्यात, व्हिटॅमिन सी स्कर्वी तर लवकर क्लिअर होईल तुम्हाला ते. तर 42चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. नंतर 43वा प्रश्न बघूयात. अँग्विना ट्रिटिसी हा डॅश डॅश वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे. तर परजीवी नेमॅटोड म्हणजे काय, एक प्रकारे हा लिटल वर्म असतो बघा, वर्म किंवा जंत म्हणता येईल त्याला, जंत नेमॅटोड. तर अँग्विना ट्रिटिसी हा कोणत्या वनस्पतीवर आढळतो, तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, गव्हावर आढळतो तो. आणि याच्या अगोदर देखील आयोगाने हे वनस्पतीवर जे काही आजार किंवा जे रोग आहेत वनस्पतीचे ते त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तुम्ही वनस्पतीवर पडणारे जे काही रोग आहेत गव्हावर असतील, याच्या अगोदर आयोगानं तांबेरा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे टिक्का सारखे आजार त्यांनी विचारलेले आहेत. तर याचं सायंटिफिक नावावरून देखील आपल्याला लॉजिक लावू शकत होता. जर सायंटिफिक नाव जर माहीत असेल त्याचं आपल्याला, तर गव्हाचं नाव बघितलं आपण तर एसिटियम ट्रिटिकम असं नाव आहे बघा, एसिटियम ट्रिटिकम. तर ट्रिटीवरून आपण लक्षात ठेवू शकलो असतो, तर गव्हावर पडणारा हा नेमॅटोड आहे. तर 43चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 43चा आहे 1. नंतर 44वा प्रश्न बघूयात. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? शंखशास्त्र म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये देखील बघून ठेवा. कॉन्कॉलॉजी इज द स्टडी ऑफ व्हॉट? कॉन्कॉलॉजी म्हणजेच काय, तर शंख. या शंखावरूनच कळते आपल्याला. शंख म्हणजे काय, गोगलगाईच्या वरती जो शंख येतो तर तो शंख आहे हा, आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यालाच कॉन्कॉलॉजी म्हणतात. तर शंखमध्ये काय येणार, तर सेल्स म्हणजे शंख. आणि मोलुस्काचं जे कवच असतं, मोलुस्कामध्ये कोण येतात, तर गोगलगाई येते मोलुस्कामध्ये. गोगलगाय म्हणजे मोलुस्काचा आहे तो. तर सेल्स ऑफ मोलुस्का म्हणजे काय, मोलुस्काचं जे कवच असतं वरचं ते गोगलगाय, आणि गोगलगायच्या वरती एक शंखसारखं येतं बघा, असं वरती असतं त्याच्या. तर हे काय, तर हा तर गोगलगाईचा जो शंख असतो तर त्याचा अभ्यास मध्येच कॉन्कॉलॉजी म्हणतात त्याला. तर सेल्स ऑफ मोलुस्का हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर 44चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 45वा प्रश्न बघूयात. आता ह्या राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला एक नोटीस केलं तुम्ही, तर बऱ्यापैकी प्रश्न जर बघितले, वरचा प्रश्न आणि खालच्या प्रश्नाचा काहीतरी संबंध लागतोय बघा. आता यांनी काय विचारले, सेल्स ऑफ मोलुस्कावर प्रश्न विचारून झालाय, तर खालचा प्रश्न देखील त्याच्यावरच आहे, मोलुस्कावरतीच. अजून पुढं 1-2 ठिकाणी देखील अशाच पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर समोर बघूयात आपण ते. म्हणजेच काय, तर कुठून तरी एका बुकमधून यांनी प्रश्न कॉपी केलेले आहेत. म्हणजे तो घटक घेतला आणि ते त्या घटकावरती 2 प्रश्न विचारून झाले. नंतर पुढचा घटक घेतला त्याच्यावरती 2 प्रश्न विचारून झाले. तर या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता समोर एक बॅलन्स्ड ग्रोथ म्हणून एक हे बघा थेअरी दिलेली आहे. बॅलन्स्ड ग्रोथ म्हणजे काय, संतुलित वाढ किंवा विकास. तर त्यावरती त्यांनी एकाखाली एक असे सेम प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे कुठून तरी कॉपी करत आहेत प्रश्न. तर हा एक आपल्याला टेंडन्सी त्यांची प्रश्न विचारण्याची ती देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मोलुस्काचे कवच. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 45वा प्रश्न. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदू काय असतात? लगेच गोगल काय आठवायची, मोलुस्का म्हणजे मृदू असतात, बरोबर आहे ते. आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. बघूयात. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. म्हणजे काय, तर ते सेकंड लार्जेस्ट फायलम आहे तो ॲनिमल किंगडमचा. तर सर्वात मोठा फायलम कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माहीत असावं, वन लायनरमध्ये आयोग हा प्रश्न देखील विचारू शकतो. तर लार्जेस्ट फायलम कोण आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर सेकंड लार्जेस्ट फायलम कोण आहे तर तो मोलुस्का आहे. तर हे बरोबर आहे मोलुस्का. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात. म्हणजे काय, तर जनरली बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय, तर 2 भागात त्यांचं समान विभाजन होऊ शकतं. नंतर ते फक्त जमिनीवरच राहतात. आता मी एका व्हिडिओमध्ये सांगितले बघा, ते MCQ सोडवण्याची सायंटिफिक मेथड जी आहे तर त्यामध्ये सांगितलेलं असे फक्त वगैरे जर शब्द आले तर त्याच्याकडे थोडंसं आपण विशेष लक्ष ठेवायचं असतं. हे फक्त आलं लगेच विशेष लक्ष ठेवा फक्त. नंतर त्यांना मांसल पाय असतात, तर ते बरोबर आहे. गोगलगायला जरी पाय नसले तर बाकी मोलुस्का या फायलममध्ये येणाऱ्या बाकी घटकांना ते पाय असतात, तर ते मांसल पाय असतात, तर ते बरोबर आहे. ते प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा वर्ग आहे. सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममिती असतात. म्हणजेच अ, ब, ड बरोबर आहेत. फक्त ते जमिनीवरच राहतात हे चुकीचं आहे. ते पाण्यात देखील राहतात, तर त्यामुळे क विधान चुकीचं आहे. म्हणजेच अ, ब, ड पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळेल. तर 45 आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर.
46वा प्रश्न बघूयात. आता जो लार्जेस्ट फायलम आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि त्या फायलममध्ये कॉक्रोच देखील येतो बघा. हे तुम्हाला एक थोडंसं एजे जाण्यासाठी. नंतर 46वा प्रश्न बघूयात. 46वा प्रश्न काय सांगत आहे, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते. भूसुधारणा म्हणजे काय, आपली लँड रिफॉर्म जे आहे याच्यावरती देखील आयोग दरवर्षी प्रिलिम्सला प्रश्न विचारत आहे. भूसुधारणा आणि हेच प्रश्न आहेत, हेच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये देखील. आता भूसुधारणामध्ये काय तर बऱ्यापैकी वरीलपैकी सर्व जे आहेत ना तेच आयोगाने उत्तर दिलेले आहेत. म्हणजेच काय तर मध्यस्थांचे निर्मूलन करणे, कुळ पद्धती सुधारणा करणे, जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चित करणे आणि भूधारणांचे एकत्रीकरण करणे. तर वरीलपैकी सर्व हे भूसुधारणांचा भाग होते. तर 46 आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 47वा प्रश्न बघूयात. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी, तर अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी माहीत नसेल, लांबलचक उत्तर दिलं आहे, एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे, घेऊन जायचे पर्याय क्रमांक 3 आणि तेच त्याचे योग्य उत्तर आहे बघा. आता अन्नपूर्णा योजना जी आहे तर ही 2000 आणि 2001च्या दरम्यान सुरू झाली म्हणता येईल. 2000 साली सुरू झालेली ती. आय थिंक डेट एकदा फिक्स करा, म्हणजे चेक करून घ्या एकदा. 25 डिसेंबरला सुरू झालेली, 25 डिसेंबर 2000 रोजी. नंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण, जे काही आपले सिनियर सिटीजन्स आहेत हु आर नॉट अंडर नॅशनल ओल्ड एज पेन्शन, जे त्यांना पेन्शन मिळत नाही आहे, तर त्या व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होतो. याच्यामध्ये 10 किलो अन्नधान्य हे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं इथं. आणि जे निराधार आहेत, ज्यांना त्यांची मुलं सांभाळ करत नाहीत, तर त्या अशा व्यक्तींना आणि जे 65 वर्षाच्या वरती आहेत तर अशा लोकांना या योजनेचा फायदा होत आहे, अन्नपूर्णा स्कीम. तर अन्नपूर्णा स्कीमचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखालील नाहीत असे ज्येष्ठ नागरिक म्हणजे 65+ आहेत, निराधार आहेत, तर अशांना हा 10 किलो अन्नधान्यांचा फायदा होणार आहे. तर 47 आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 48वा प्रश्न बघूयात. 48वा प्रश्न बघूयात. आता हा तुम्हाला मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो बघा. डेस्टिट्यूट म्हणजे त्याला काय, निराधार म्हणतात. निराधार, ज्याला कुठलाही आधार नाही आहे, निराधार किंवा गरीब म्हणता येईल त्याला, तर ते आहेत डेस्टिट्यूट. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 48 बघूयात. संतुलित वृद्धी दराचा उद्देश. आता बघा हा संतुलित वृद्धी दर आणि खालील अजून एक प्रश्न आहे बघा संतुलित वृद्धी दराचा संबंधित. संतुलित वृद्धी दराचा उद्देश डॅश डॅश हा असतो. संतुलित वृद्धी दर म्हणजे काय, तर सर्वांचा विकास होणे, जे काय साधन संपत्ती आहे आपली नैसर्गिक त्याचा देखील एक बॅलन्स राहणे सर्वांचा, तर हे संतुलित वृद्धी दर असतो. तर असा ऑप्शन जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतो बघा. उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता म्हणजेच संतुलित वृद्धी दराचा हा काय उद्देश आहे. तर 48 मिळेल पर्याय क्रमांक 1. इंग्लिश मराठीमध्ये आवड जात असेल तर थोडंसं इंग्लिशमध्ये बघा. बॅलन्स्ड ग्रोथ रेट एम्स ॲट. तर बॅलन्स्ड ग्रोथ रेट कशासाठी प्रयत्न करतो, तर इक्वॅलिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट अँड ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. नंतर 49वा प्रश्न बघूयात. नागरीकरण म्हणजे, आता सोपा साधा कॉमन सेन्सनं सुटणारा प्रश्न आहे बघा हा. तर काय म्हणतोय नागरीकरण म्हणजे, तर शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होणे बरोबर आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण तर हे चुकीचं आहे. विकेंद्रीकरण झाल्यावर उलट नागरीकरण कमी होईल. नंतर खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण हे देखील विरोधाभास आहे याचा. आणि लोकसंख्येच्या घनतेत वाढ, आता यांनी दिलं नाही शहरामध्ये लोकसंख्येच्या घनतेत वाढ की खेड्यामध्ये लोकसंख्येच्या घनतेत वाढ, तर हे चुकीचं आहे. त्यामुळं तर यांनी दिलं असतं शहरात लोकसंख्येच्या घनतेत वाढ, तर हे बरोबर ठरलं असतं. पण ड इथे त्यांनी स्पेसिफिक दिलेलं नाही आहे, त्यामुळे फक्त अ हे विधान बरोबर आहे, बाकी तीनही विधाने चुकीची आहेत. तर 49चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर. 50वा प्रश्न बघूयात. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत. अटल याचं काय करायचं, शक्यतो इंग्लिशमध्ये जो फुल फॉर्म आहे तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यातून बरेचसे प्रश्न आपल्या तिथं सुटत असतात. तर अटलचा फुल फॉर्म काय, अमृतचा फुल फॉर्म काय, तर अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. रिज्युव्हिनेशन करायचं म्हणजे पुनरुज्जीवन करायचं आहे आणि शहराचं काय परिवर्तन करायचं आहे. तर याच्यामध्ये काय घटक येऊ शकतात, मग त्याच्यामध्ये पाण्याची सोय येऊ शकते, तिथलं ड्रेनेज सिस्टम येऊ शकतात, बाकी इतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलपमेंटमध्ये येऊ शकतं. तर अशा घटकांचा समावेश या अमृत अंतर्गत केलेला आहे. आता त्यांनी काय प्रश्न विचारला आहे, तर अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले त्यांनी. नाहीकडे लक्ष ठेवा थोडंसं. नाही
एकदा क्लिअर करूयात हे नाही. हे बघा नाही विचारलं त्यांनी. तर अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, बरोबर आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलेले आहे, म्हणजेच हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री जे आहे त्यांनी सुरू केलेलं आहे, बरोबर आहे. ते देशभरातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते आणि 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरामध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. तर हे देखील बरोबर आहे. तसं बघायला गेलं तरी चारही विधाने बरोबर आहेत. यांच्या PIB जी आहे आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हे दिसून येईल बघा. त्याच्या उद्दिष्टामध्ये शहरामध्ये पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवणे हे त्याच्यामध्ये उद्दिष्ट दिलेलं आहे त्यांनी. पण इथं देताना आयोगानं उत्तर त्याचं पर्याय क्रमांक 3 हे दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तेच घेऊन जायचं आहे. तर इथं देखील आपण वाचू शकता बघा. याच्यात बघा वॉटर सप्लाय पहिलंच विधान जे आहे वॉटर सप्लाय, तर वॉटर सप्लाय आहे. नंतर सिवरेज अँड सेप्टेज मॅनेजमेंट जी काही आपली ड्रेनेज सिस्टम असते तर ते देखील याच्यामध्ये समावेश आहे. यासोबतच यांची लॉन्चिंग डेट दिलेली आहे 25 जून 2015 रोजी ही लॉन्च झाली होती, ते देखील विचारलं होतं त्यांनी. तसं बघायला गेलं तर ही सर्व विधाने बरोबर पाहिजेत असं ऑप्शन तिथं गरजेचा होता, पण आयोगानं उत्तर देताना याचं 3 हे विधान दिलेलं आहे. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 51वा प्रश्न. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक हा देखील PYQ आहे बघा, रिपीट झालेला आहे. एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक -% किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी म्हणजेच मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी आहे ते किंवा दरिद्री आहे असे मानले जाते. तर ते आहे 33.3% किंवा त्यापेक्षा जर अधिक असेल तर त्यावेळेस काय ते मल्टी डायमेन्शनली पुअर आहे असं समजलं जातं. तर पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरेल. नंतर 52वा प्रश्न बघूयात. 52वा प्रश्न बघूयात आता. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत. आता व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केलेत. इंग्लिशमध्ये बघूयात. सिन्स जुलै 1991 कॉम्प्रिहेन्सिव्ह लिबरलायझेशन मेजर्स हॅव बीन अंडरटेकन टू इम्प्रूव्ह द सप्लाय साईड ऑफ द इकॉनॉमी. तर सप्लाय साईड ऑफ इकॉनॉमी जी आहे तर ती सुधारण्यासाठी काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मेजर्स घेतलेले आहेत. तर त्या अमॉंग दीज द मोर इम्पॉर्टंट आर, तर त्यापैकी खालीलपैकी कोणती महत्त्वाची आहेत असं त्यांनी विचारलंय. तर बघूयात. तर अशा ठिकाणी काय आपला होलिस्टिक अप्रोच ठेवायचा, जास्तीत जास्त बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. नंतर औद्योगिक विनियंत्रण म्हणजे काय तर इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन, गव्हर्नमेंटचं जास्त त्यांच्यावर बंधन ठेवू नका उद्योगावर. नंतर निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा ही सर्वच याच्यामध्ये महत्त्वाची आहेत. तर अ, ब, क आणि ड म्हणजेच 52चा मिळेल पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 53 बघूयात. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. विविध योजना दस्तऐवजातून म्हणजे द लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग ॲज स्पेल्ड आउट इन व्हेरियस प्लॅन डॉक्युमेंट्स हॅव बीन ॲज फॉलोज. आता जे काही उद्दिष्ट आहेत आपले दीर्घकालीन उद्दिष्ट ते कोणते आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ नक्कीच असणार आहे. आर्थिक वृद्धी आहे. नंतर आत्मनिर्भरता आहे. बेकारी निर्मूलन म्हणजेच काय तर रिमूव्हल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. नंतर उत्पन्न विषमता घट, गरिबी निर्मूलन आहे. आधुनिकीकरण आहे. समावेशक आणि शाश्वत वृद्धी हे सर्वच काय आपले दीर्घकालीन उद्दिष्ट राहिलेले आहेत. म्हणजेच काय तर वरीलपैकी सर्व हे पर्याय तिथं योग्य ठरेल. तर 53चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर 54वा प्रश्न बघूयात. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. द फॉर्म्युलेशन अँड सक्सेस ऑफ अ प्लॅन रिक्वायर्स द फॉलोइंग. एखादी योजना जर सक्सेस व्हायची असेल तर किंवा निर्मिती करायची असेल तर त्यासाठी कोणत्या बाबींची गरज असते असं त्यांनी विचारलेलं आहे. कॉमन सेन्सनं तर सुटणारा प्रश्न आहे बघा. आता नियोजन आयोगाची गरज असते. नियोजन कसं असावं. नंतर आकडेवारी डेटा असला पाहिजे आपल्याकडे त्याचा. नंतर उद्दिष्ट आपलं त्याचं फिक्स असलं पाहिजे. लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती पाहिजे. संसाधन संकलन पाहिजे. संसाधन संकलन म्हणजेच काय तर मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, काही साधन आपल्याकडे पाहिजे. नंतर अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन. अभ्रष्ट म्हणजे इनकरप्ट, ज्याच्यामध्ये करप्शन नको आहे, आणि कार्यक्षम प्रशासन पाहिजे. योग्य विकास धोरण पाहिजे. प्रशासन काटकसर पाहिजे आणि शिक्षणाचा पाया देखील पाहिजे. इकॉनॉमी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि एज्युकेशन बेस हे देखील महत्त्वाचे आहेत. म्हणजेच वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. तर 54चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. होलिस्टिक अप्रोच ठेवायचा आहे. जास्तीत जास्त बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे. तर 54व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. नंतर 55वा प्रश्न बघूयात.
एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. आता हे साधं विधान वाटतंय, हे कोणी केलेलं आहे? तर रॅग्नर नर्क्स यांनी केलेलं आहे बघा ते. एखादा देश, अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर. दिस स्टेटमेंट इज ऑफ रॅग्नर नर्क्स. तर 55चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. आता बघा हे बॅलन्स ग्रोथ जो आहे, तर हा बॅलन्स ग्रोथ देखील ह्याच रॅग्नर नर्क्स यांनीच दिलेला आहे बघा. ही थेअरी जी आहे बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी, ही रॅग्नर नर्क्स यांचीच आहे. आयोग पुढे जाऊन विचारू शकतं, संतुलित वृद्धी सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? तर तो आहे रॅग्नर नर्क्स. तर संतुलित वृद्धी दरबाचा पुढील प्रश्न बघूयात. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार डॅश डॅशमध्ये संतुलनाची गरज असते किंवा आहे. आता बॅलन्स ग्रोथ थेअरी रिक्वायर्स बॅलन्स बिटवीन. आता बॅलन्स ग्रोथ थेअरीनुसार बॅलन्स कशामध्ये असला पाहिजे? उपभोगी वस्तू की औद्योगिक वस्तू, औद्योगिक वस्तू की औद्योगिक वस्तू, भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू, कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. होलिस्टिक अप्रोच ठेवायचा आहे. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये काय एक प्रकारे बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणजेच फक्त ड पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर ठरेल. तर 56चा आहे पर्याय क्रमांक 3. आता इथं मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही फास्टमध्ये तिथं काय करणार आहात? तुम्हाला ड उत्तर जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही काय करणार आहेत? तिथं तुम्ही जो काही आपल्याला सर्कल दिले आहेत गोल करायला, तुम्ही तिथं चौथा गोल करू शकता. पण त्यांनी सब ऑप्शनमध्ये दिलेले आहेत, तर त्यापैकी आपल्याला निवडायचा असतो. आणि फक्त ड म्हणजे इथं तुमचा 3 गोल होणं अपेक्षित होतं, पण तुम्ही 4 गोल केलेला आहे. इथं तुमची सिली मिस्टेक होऊ शकते. तर हे खालचे जे काही ऑप्शन दिले त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवत चला. तर 56चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 57वा प्रश्न बघूयात. शिम्पिटर यांच्या मते, आता शिम्पिटरला काय वाटतं ते बघूयात. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. इंग्लिशमध्ये बघूयात. अकॉर्डिंग टू शिम्पिटर, डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट. काय डेव्हलपमेंट काय? तर डिसकंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट. विकास म्हणजेच काय? तर एकदाच खूप सारा पैसा येणं, ह्याला विकास म्हणू शकतो आपण. आणि व्हाईल ग्रोथ इज अ ग्रॅज्युअल अँड स्टेडी चेंज. हा कंटिन्युअस असू शकत नाही. आता पैसा आला, पुन्हा 2-3 महिने पैसाच नाही, पुन्हा 4-5 महिन्यांनी पैसा आला, तर त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणू शकतो. पण ग्रोथमध्ये तसं होत नाही. वृद्धी आणि विकास हे 2 वेगळे शब्द आहेत बघा. वृद्धी म्हणजेच काय? तर वृद्धी इज अ ग्रॅज्युअल अँड स्टेडी चेंज. म्हणजे काय? आता हळूहळू होणारा आहे आणि कंटिन्यू होणारा बदल असतो हा. आणि हा लॉंग रन असतो. Growth is a gradual and steady change in the long run which comes about by a gradual increase in the rate of savings and population. तर वृद्धी म्हणजे काय? तर क्रमशः आणि दीर्घकालीन बदल जो असतो तो असतो वृद्धी. आणि विकास म्हणजे काय? स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल, म्हणजे एकदाच येणारा जो काय स्पॉन्टेनियस असतो आणि डिसकंटिन्युअस असतो तो झाला डेव्हलपमेंट. तर 57च्या वेळ मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 57चा पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानेही बरोबर आहेत. 58वा प्रश्न बघूयात. रंगराजन समिती 2014ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी निश्चित केली होती. हे सर्वांनाच माहीत असेल. रंगराजनची 47 रुपये ही शहरी भागासाठी आणि 32 रुपये ही ग्रामीण भागासाठी त्यांनी निश्चित केलेली होती. यासोबतच बाकीच्या देखील समित्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी काय सजेशन्स दिली, काय शिफारसी केल्या, त्या देखील महत्त्वाच्या आहेत. यासोबतच रंगराजन समितीची जी काही डेट आहे स्थापनाची, ती देखील आयोगाने विचारलेली आहे. 24 मे 2012 रोजी रंगराजन समितीची स्थापना झाली होती आणि 30 जून 2014 रोजी त्यांनी आपला अहवाल सादर केला होता. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ग्रामीण भागासाठी हे रामीण झालं, तर ग्रामीण आहे. ग्रामीण भागासाठी 32 रुपये आणि शहरी भागासाठी 47 रुपये अशी त्यांनी तरतूद केलेली होती. तर बाकीचे घटक देखील महत्त्वाचे आहेत. ही PDF जी आहे आपली दारिद्र्य संबंधित समित्याची, ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही टेलिग्राम जॉईन केलं आणि टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये तुम्ही पॉवर्टी असं सर्च करा इंग्लिशमध्ये, तर तुम्हाला ती PDF तिथं मिळून जाईल. तर 58चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. नंतर 59वा प्रश्न बघूयात. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? तर सर्वच योजनांचा जे काही जुन्या योजना झालेल्या आहेत आजपर्यंतच्या, ज्या काही नवीन स्कीम गव्हर्नमेंटनं लॉन्च केल्या होत्या, तर अशा सर्व योजना आपण एकाच ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत किंवा सर्व योजना त्या घेतलेल्या आहेत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे सर्व योजनांचा एकत्रित व्हिडिओ, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता.
जनधन योजना त्याच्यामध्ये देखील एक्सप्लेन करून दिलेली आहे. प्रधानमंत्री जनधन योजना ही त्याचं योग्य उत्तर आहे. याची डेट देखील आयोगानं बऱ्याचदा विचारलेली आहे. तर 28 ऑगस्ट 2014 रोजी ही लॉन्च झालेली आहे. पण याची जर घोषणा जर बघितली आपण तर 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती 15 ऑगस्ट 2014 रोजी, पण ते ॲक्च्युअल लॉन्च झाली 28 ऑगस्ट 2014. तर 59 आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. 60वा प्रश्न बघूयात. जेंडर बजेट म्हणजे काय? तर जेंडर बजेट म्हणजेच काय तर सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी असणे. इंडिपेंडंट प्रोव्हिजन्स फॉर वुमन इन द जनरल बजेट म्हणजेच काय असतो जेंडर बजेट. तर 60चा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर. तर पुरुषांसाठी वेगळा महिलांसाठी वेगळा असं काही नसतं त्याच्यामध्ये. तर महिलांसाठी अर्थसंकल्पातच काही विशिष्ट तरतुदी केलेल्या असतात त्यालाच जेंडर बजेट असे म्हणतात. नंतर 61वा प्रश्न बघूयात. आता हे सायन्सचा प्रश्न सुरू झाले बघा. इथून थोडेसे किचकट प्रश्न आहेत, काही रिॲक्शन वगैरे विचारलेत त्यांनी. शक्यतो येत असेल तर ठीक आहे, नाही तर स्किप केलेले नेहमी फायदेशीर ठरतात सायन्सचे असे प्रश्न. आता तुम्हाला एक्सप्लेन द्यायचं म्हटलं तर मी याच्यावर अभ्यास करून एक्सप्लेन देऊ शकतो, पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ते एक्झाममध्ये आठवलं पाहिजे की असा प्रश्न जर आला तर तिथं काय करायचं. काही काही प्रश्न सोपे असतात पण काही थोडेसे किचकट असतात. काही काही लॉजिक आपल्याला इथं एक्झामच्या बाहेर आल्यानंतर लागू शकतात, पण एक्झाम हॉलमध्ये आपल्याला तिथं प्रेशर असतं त्याच्यामुळे ते लॉजिक लवकर क्लिअर होत नाही. तर अशा प्रश्नावर जास्त वेळ घालवायचा नाही, शेवटी प्रश्न ठेवायचे, सुचलं काही तर ठीक, नाही तर स्किप करायचे. तर 61वा प्रश्न बघूयात. 0.10 मोलार जलीय HCl द्रावणात म्हणजे हायड्रोक्लोरिक आहे आपलं हायड्रोक्लोरिक ॲसिड द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा. तर सरळ सरळ फॉर्म्युला आहे हा. तर ह्याला याच्यासाठी -log10 घ्यावा लागतो आणि 0.10 आहे त्याच्यामुळे जर बघितलं आपण तर याला आपण 10⁻⁻1 देखील लिहू शकतो. म्हणजेच 1 × 10⁻1 लिहिलं आणि फक्त 10⁻1 लिहिलं तरी ते सेमच आहे. तर -log10 आणि 1 × 10⁻1. तर पर्याय क्रमांक 3 हा त्याचा योग्य राहील. नंतर 62वा प्रश्न बघूयात. आता हे देखील त्याच कॅटेगरीतला प्रश्न आहे बघा. 1.5 मोलार H2SO4च्या 10 DM3 द्रावणातून 1.0 नॉर्मॅलिटी H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड जो आहे त्याचे द्रावण कसे बनवाल. तर याचा थोडंसं लेंदी फॉर्म्युला आहे बघा. हे नॉर्मॅलिटी जर बघितली आपण तर मोलॅरिटी इंटू बेसिसिटी किंवा ॲसिडिटी होऊ शकतं तिथं. तर ह्यात हायड्रोजननुसार आपण बघितलं तर बेसिसिटी वगैरे टाकली तर आपल्याला याच्यातून मिळून जाईल बघा. तर ते 20 DM3 पाणी घालून जर आपण त्याचं द्रावण बनवलं तर त्याचं उत्तर मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3. तर 62चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. थोडंसं लेंदी आहे मित्रांनो, जास्त डोकं लावू नका याच्यामध्ये. बाकीचे जे काही साधे साधे प्रश्न आहेत ना सायन्सचे त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. हे प्रश्न काय तुम्ही किती पाठ केले रट्टा मारले तरी न येण्यासारखे प्रश्न आहेत हे. तर तुमचं चांगलं बॅकग्राऊंड असं सायन्सचं तर तुम्ही नक्कीच सोडू शकता किंवा ट्राय करू शकता, पण एक्झामच्या जे काही शेवटचा वेळ आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न ठेवा किंवा येतच नसेल तर स्किप केलेलं नेहमीच चांगलं असणार आहे ते. तर 62चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. 63वा प्रश्न बघूयात. NH3 आणि BF3 यांच्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे. अचूक म्हणजे कोणता तर आपल्याला इट्स करेक्ट आहे. तर हे देखील त्याच कॅटेगरीमध्ये आहे. पिरॅमिड म्हणजे NH3 जो काय तो पिरॅमिडल आहे आणि BF3 हा प्लेनर आहे. 63चा पर्याय क्रमांक 4 हा आयोगानं दिलेला फायनल आन्सर कीनुसार योग्य उत्तर आहे बघा. NH3 हा पिरॅमिडल आणि BF3 हा प्लेनर आहे. नंतर 64वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो. तर हे सोप्या कॅटेगरीतलं म्हणता येईल बघा. इथेनचा फॉर्म्युला, मिथेनचा आणि बेन्झीनचा जरी फॉर्म्युला माहीत असेल तरी आपण इथं कॅल्क्युलेशन करून काढू शकतो. त्यांनी आपल्याला इथं त्याचं काय म्हणजे काय मास आहे ते देखील दिलेलं आहे. तर आपण इथेनचं हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा. इथेन C2H6. तर इथं जर बघितलं आपण कार्बन किती आहे तर कार्बन एक कार्बन म्हणजे 12 असतो. तर 2 कार्बन येतील 24 आणि 6 हायड्रोजन तर येतील 6. 24 + 6 म्हणजे 30 येतील. आणि याचं काय त्यांनी हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन दिलं आहे. तर म्हणजे 30 पैकी 24 हा कार्बन आहे. म्हणजे 100 पैकी किती येईल तो ते तुम्हाला कळून जाईल. 3 × 8 = 24 आणि 8 × 10 = 80. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरेल. इथेन हे त्याचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये 80% हा कार्बन आहे इथेनमध्ये. तर 64 आहे पर्याय क्रमांक 3. 65वा प्रश्न बघूयात. 180 ग्रॅम ॲसेटिक ॲसिड म्हणजे CH3COOH आणि 180 ग्रॅम पाणी H2O एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन इतका असेल. तर सेम मागच्या फॉर्म्युल्यासारखंच आपण इथं काढू शकतो.
आता CS3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड जो आहे आपला 180 ग्रॅम आहे तो. याचं जर आपण इथं दिलं बघा मास, तर त्यानुसार जर काढलं तर याचं आपल्याला मिळून जाईल बघा कार्बन, म्हणजे सगळ्यांचं जर ॲडिशन करून जर बघितलं आपण ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, तर याचं उत्तर मिळेल आपल्याला आय थिंक 60, त्याचं मास मिळतं बघा 60 ग्रॅम. 60 ग्रॅम मिळेल ॲसिटिक ॲसिड. नंतर 180 ग्रॅममध्ये H2 आहे. H2चं हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन 16 आहे, म्हणजे 16 आणि 2 18 मिळेल. म्हणजेच एका पाण्याच्या मोलचं किती येईल ते ग्रॅम वस्तुमान 18 येईल. आणि त्यांनी 180 ग्रॅम दिलेलं आहे, तर 180 भागिले 18 जर केलं तर यांचे 10 मोल येतील बघा, पाण्याचे 10 मोल. आणि 180 मध्ये 60 ह्याचे जर केले तर 6×18 तर 3 मोल याचे येतील. म्हणजे टोटल मोल किती होतील, तर ॲसिटिक ॲसिडचे 3 मोल येतील, कारण याचं वस्तुमान जे आहे तर ते 60 आहे. ते बघा ह्याचं 180 ग्रॅममध्ये ॲसिटिक ॲसिडचे किती असणार आहेत, 3 मोल. आणि 180 ग्रॅममध्ये पाण्याचे किती आहेत, 10 मोल आहेत. म्हणजे यांची जर टोटल जर केली आपण तर 13 येतील. आणि 13 पैकी किती आहे ॲसिटिक ॲसिड, तर ते आहे 3. म्हणजे 13 पैकी 3 आहे. म्हणजे किती आपल्याला त्यांनी काय विचारलं, फ्रॅक्शन विचारलं आहे. म्हणजे 100 पैकी किती असणार आहे मग ते. याचं जर तुम्ही जर हे केलं, डायरेक्ट भागाकार जर केला, पर्सेंटेज नाही काढायचं आपल्याला, 3/13 जर केलं तर 0 पॉईंट याच्यावरती 0 दिला तर 13×2 = 26, उरले 40, 13×3 = 39, म्हणजे 0.23. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळेल. तर 65व्याचा आहे पर्याय क्रमांक 1, 0.23. काहीच नाही मित्रांनो, इथं फक्त कार्बन किती आहेत, तर एक कार्बन दिला म्हणजे 12 घ्यायचा कार्बनला. नंतर हायड्रोजन 3 आहेत, एक हायड्रोजन म्हणजे 1 असतो, तर 3 हायड्रोजन म्हणजे 3 होतील, अधिक 3 करायचे. पण त्यासोबतच परत कार्बन 12 आहे, परत ऑक्सिजनचे 16, 2 वेळा 16 घ्यायचे. मग त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. तर 65व्याचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 66वा प्रश्न बघूयात. जर 1 मोल आदर्श वायूचे आकारमान, मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक R असतो. आता जे काय आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे, तर त्या सूत्रानं हे सोडू शकता बघा. PV = nRT किंवा PV = RT देखील याला घेऊ शकता तुम्ही. PV = nRT. तर त्या फॉर्म्युल्यानं जर सोडवलं तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 1, 0.082 ॲटमॉस्फेरिक लिटर पर मोल पर केल्विन. तर 66चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. नंतर 67वा प्रश्न बघूयात. आधी तर बाकीचे जे व्हॅल्यू दिलेले नाही आहेत, तर इथं ॲटमॉस्फेरिकमध्ये दिले त्याच्यानुसार आपण समजून घ्यायचं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं इथं, कारण आपल्याला पीची व्हॅल्यू दिली नाही, ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं आहे. नंतर केल्विनमध्ये याचं टेम्परेचर घ्यायचं आहे. नंतर बाकीचे व्हॅल्यू देखील आपण याच पद्धतीने घेऊ शकता. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. नंतर 67 हे थोडं आउट ऑफ दी बॉक्स क्वेश्चन आहे बघा, काही सेन्स लागत नाही, असे प्रश्न स्किपच केलेले नेहमी फायदेशीर ठरतात. तर चुकीची जोडी शोधायला सांगितली त्यांनी, आयोगानं देताना उत्तर त्याचं पर्याय क्रमांक 3 हे दिलेलं आहे. तर 67व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 68वा प्रश्न बघूयात. आता रिपीट झाला तरच लक्षात ठेवा, कंपोसिटी आणि हे काय त्याचं चुकीचा पर्याय होता. तर 68वा प्रश्न बघूयात. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे. तर 68 आहे पर्याय क्रमांक 3, NADPH व ATPची निर्मिती करणे हेच काय महत्त्वाचं कार्य आहे. तर 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्डमध्ये जे आहेत ते तुम्हाला इथं ह्याचा रेफरन्स दिसून येईल. NADPH व ATPची निर्मिती करणे हे प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य आहे. नंतर 69वा प्रश्न बघूयात. एन्झाईमचे अग्रलेखा हे आहेत. अग्रलेखा म्हणजे काय, जे काय असतात प्रिकर्सर्स, म्हणजे याच्यापासून एन्झाईमची निर्मिती होते, तर ते कोणते असतात, झायमोजेन्स म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळेल. 69चा आहे पर्याय क्रमांक 1. झायमोजेन्स हे एन्झाईमचे काय आहेत, प्रिकर्सर्स आहेत. प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम म्हणलं तर कोण, झायमोजेन्स. महत्त्वाचा MCQ आहे, रिपीट होऊ शकतो. झायमोजेन्स आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम. 69चा आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 70वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. बघूयात. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात. इंग्लिशमध्ये बघूयात. एन्झाईम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅट ॲक्सेलरेट बायोकेमिकल रिॲक्शन. बरोबर आहे. एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन. नंतर आहेत एन्झाईम्स
एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. तर नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर निगेटिव्ह स्टेटमेंट दिलं आहे, लगेच आपण सावध झालं पाहिजे. एन्झाईम ॲक्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर हे विधान चुकीचं आहे. अमायलेज इज ॲन एन्झाईम दॅट ॲक्ट ऑन स्टार्च हे देखील बरोबर आहे. फक्त ए बी डी हीच विधाने बरोबर आहेत, सी विधान हे चुकीचं आहे. तर 70चं काय, तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर ठरेल. इथं काय होतं तर मित्रांनो, टेम्परेचर जसं वाढेल तर त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी देखील वाढते. म्हणजे टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्टिव्हिटी. एन्झाईम ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती टेम्परेचरवर डिपेंड असते. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी जास्त एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढते. तर त्यानुसार सी विधान चुकीचं ठरेल आणि ए बी डी ही 3 विधाने बरोबर आहेत. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 71वा प्रश्न बघूयात. आता हे सायन्सचे थोडे किचकट प्रश्न संपलेले आहेत. 71वा प्रश्न इथून पॉलिटी सुरू होत आहे. खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? 164 म्हणजे काय, तर आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळासंबंधित प्रश्न आहे. आता मुख्यमंत्र्याचे 2-3 जे काही कलम आहेत ना, तर ते महत्त्वाचे आहेत बघा. मागच्या वेळी आयोगानं कंबाईनला विचारलं होतं, आय थिंक तो 167वा कलम विचारलं, मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये, तर ते महत्त्वाचा कलम आहेत. त्याच पद्धतीने 164 आणि 163 हे देखील महत्त्वाचे कलमे आहेत. तर 164 मध्ये कशाचा समाविष्ट होत नाही ते बघूयात आपण. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल, बरोबर आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. तर काही मित्रांनो असे स्टेटमेंट्स आहेत ना, ते आपल्याला वाचल्याबरोबर कळतात की हे थोडेसे वेगळे आहेत किंवा काहीतरी चुकीचं वाटतं याच्यामध्ये. मागच्या याच्यामध्ये जर प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर बघा, विक्रांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. वेगळं वाटतंय, काहीतरी चुकीचं वाटतंय. लगेच तिथं आपलं थोडंसं काय डोळे कान सगळं सावध झालं पाहिजे. इथं देखील तसंच आहे, एकत्रितपणे जबाबदार असणार नाही हे चुकीचं आहे. मंत्रिमंडळ हे राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असते. त्यामुळे 2 विधान चुकीचं आहे. तर समाविष्ट नाही विचारले म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळेल. तर बाकीचं देखील तुम्ही वाचून घेऊ शकता. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतात आणि जो मंत्री कोणत्याही सलग 6 म्हणजे एखाद्या विधानसभेचा आणि विधान परिषदेचा जर सदस्य नसेल तर तो मंत्री म्हणून राहणार नाही 6 महिन्याच्या कालावधीनंतर. तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर ठरेल या प्रश्नाचं. नंतर 72वा प्रश्न बघूयात. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. आता भारतीय नागरिकत्व कधी संपुष्टात येते ते त्यांनी विचारलेलं आहे. कधी, तर व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर, बरोबर आहे. भारताचा नागरिक आहे, त्यानं अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व हे संपुष्टात येते. नंतर ब विधान काय सांगतंय, तर व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर हे चुकीचं आहे बघा. 2 वर्षांचा कारावासाची तरतूद आहे. 5 वर्षाच्या कालावधीत त्याला जर 2 वर्षाचा कारावास झाला म्हणजेच 12×24 महिन्यांचा कारावास जर झाला तर त्याचं काहीतरी सदस्यत्व रद्द होतं. म्हणजे ब विधान चुकीचं आहे. नंतर क विधान वाचूयात. फसवणूक, गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर त्याचं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं. तर क विधान देखील बरोबर आहे, अ देखील बरोबर आहे. आता शेवटचं ड विधान वाचूयात. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तर, म्हणजे काय, तर डिसलॉयल्टी दाखवली कॉन्स्टिट्यूशन सोबत तरी देखील त्याचं ते सदस्यत्व रद्द होऊ शकतं. म्हणजेच अ, क आणि ड हे विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरेल. अ, क आणि ड. 72चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 73व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या कोणत्या आहेत? तर अमेरिकेकडून आपण उपराष्ट्रपतीपद घेतले, बरोबर आहे. कॅनडाकडून केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, जे काही सेंटर संबंधित महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कॅनडाकडून घेतल्यात आपण, ते देखील बरोबर आहे. दक्षिण आफ्रिका जी काय आपली साऊथ आफ्रिका आहे त्याच्याकडून राज्यसभाची निवडणुकीची पद्धत आपण घेतलेली आहे. बेसिक प्रश्न आहे, सर्वांनाच माहीत असणार आहे हा. आणि आयर्लंडकडून काय घेतलंय, तर राष्ट्रपतीकडून राज्यसभेत जे काय आपण सदस्य नॉमिनेट करतो, नॉमिनेटेड मेंबर्स इन राज्यसभा, तर ते आपण आयर्लंडकडून घेतलेले आहेत. तर सर्व विधाने बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड सर्व विधाने बरोबर आहेत. 73चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. आज यासोबतच बाकीच्या देशांकडून आपण काय घेतलंय ते देखील आपण एकदा नजरेखालून घालणं अपेक्षित आहे. पॉलिटीचे तसे सोपे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. 74वा प्रश्न बघूयात.
आता हा थोडासा लक्षपूर्वक अटेम्प्ट करणं गरजेचं होतं प्रश्न. संसदीय राजभाषा समितीचा किंवा चे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते किंवा कोणता आहेत? आता संसदीय राजभाषा कमिटी ऑफ पार्लमेंट ऑन ऑफिशियल लँग्वेज, तर त्याचा उद्देश काय होता ते विचारलेलं आहे. त्याचा उद्देश काय होता, तर संघाच्या म्हणजे युनियनच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारसी करणे ही त्याचं मुख्य उद्देश होतं. आता यासोबतच काही खालील विधानं दिली ते वाचून घेऊयात. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे, तर हे विधान चुकीचं आहे. प्रथम अंशी आपल्याला वाटू शकतं की नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे हे चांगलं वाटत आहे, पण नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्याकडे लक्ष देणे म्हणजेच काय, तर एखाद्या प्रांताची भाषा वेगळी असेल तर तो प्रांत वेगळ्या राज्याची मागणी करू शकतो. तर याच्याकडे त्याचं लक्ष देणं ह्या समितीला किंवा या कमिटीला म्हणजे तो उद्देश नव्हता त्या कमिटीचा, त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारस करणे असा कुठलाही त्याचा उद्देश नव्हता. आणि स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारसी करणे हे देखील त्याचा उद्देश नव्हता. केवळ एक हा इथं उद्देश होता. थोडंसं आपण निष्काळजीपणाने सोडवलं तर चुकण्याचे चान्सेस इथं होते. वरीलपैकी सर्व हा देखील ऑप्शन होता, त्यामुळं जास्तीत जास्त चुकण्याचे चान्सेस होतात इथं. तर 74चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. फक्त काय तर केंद्रानं आतापर्यंत जो काही ऑफिशियल लँग्वेज म्हणून भाषा वापरली हिंदी, तर तिचा विकास किती झाला आहे, तर तेच एक महत्त्वाचा उद्देश या समितीचं होतं. नंतर 75वा प्रश्न बघूयात. आता हा 75वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. तर कॅन्सल होण्याचं कारण काय, तर 1/5 सदस्य नसून 1/3 सदस्य आहेत आणि बाकी या तिन्हीपैकी एक निवडायचं होतं, कारण सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांची नावं दिलेली आहेत. कोणत्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता, तर ते सुधाकरराव नाईक हे उत्तर बरोबर होतं. म्हणजे अ आणि क हे पर्याय आला असतं उत्तर, अ आणि ब पर्याय उत्तर आलं असतं बघा. अ आणि ब म्हणजे हा पर्याय योग्य ठरला असता, पण आयोगाने इथे 1/5 सदस्यांनी दिले ते चुकीचं आहे. 1/3 सदस्य आहेत तिथं आणि आयोगाने शेवटी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. 75वा रद्द झालेला प्रश्न आहे. नंतर 76वा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आहेत? सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. बिगर घटनात्मक म्हणजेच नॉन कॉन्स्टिट्यूशनल, संविधानात ज्याचा समावेश नाही किंवा उल्लेख नाही. तर नीती आयोग हे देखील काय तर बिगर घटनात्मक आहे. नीती आयोग कुठे राज्यघटनेत नाही आहे, म्हणजेच एक पाहिजे आपल्याला, म्हणजेच दुसरा पर्याय नको. नंतर राज्य वित्त आयोग, राज्य वित्त आयोगाचा समावेश आपल्या राज्यघटनेत झालेला आहे. म्हणजे त्याचा कलम जर बघितला आपण तर पंचायत राजमध्ये दिसून येईल आपल्याला 243 मध्ये किती, तर पंचायत राजसाठी 243 आय आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 243 वाय, 243 आय आणि 243 वाय हे राज्य वित्त आयोगासंबंधित आहेत. यासोबतच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणजे 338 बी, याला आपल्या 102व्या घटना दुरुस्तीनुसार काय आपण हे दिलेलं आहे, घटनात्मक दर्जा दिलेला आहे 338 बी. नंतर केंद्रीय माहिती आयोग आपला RTI जो आहे 2005चा, त्यानुसार दर्जा मिळालेला आहे. याचा समावेश राज्यघटनेत कुठेही नाही, म्हणजे 1 आणि 4 हे पर्याय बरोबर आहेत. तर 76चा आहे पर्याय क्रमांक 4. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 77वा प्रश्न बघूयात. लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2016च्या काही प्रमुख तरतुदी विचारलेल्या आहेत. आता बघूयात प्रश्न काय सांगत आहे. तर लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016 त्याच्या प्रमुख तरतुदी. तर अविधान सांगत आहे, त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला, यात सुधारणा केल्या आहेत. म्हणजे 2013च्या कायद्यामध्ये यात 16च्या अधिनियमानुसार सुधारणा झालेल्या आहेत. बरोबर आहे. सार्वजनिक सेवकांनी म्हणजे जे काही पब्लिक सर्वंट्स आहेत, मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आलेली आहे. नंतर सर्व घटक राज्यांनी, तर हे देखील बरोबर असू शकतं, काही वेगळं वाटत नाही. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. आता सर्व घटक राज्यांनी हे चुकीचं ठरतंय. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा, फक्त, सर्व आणि नेहमीच, तर हे काय थोडेसे डाऊटफुल असतात शब्द, यांच्याकडे विशेष लक्ष ठेवायचं असतं. तर आज देखील बऱ्यापैकी राज्यामध्ये लोकायुक्त हे पदच अस्तित्वात नाही आहे. त्यानुसार देखील आपण याला एलिमिनेट करू शकत होतो आणि सर्व घटक राज्यात त्यांची अंमलबजावणी करावी किंवा ते बंधनकारक आहे हे देखील चुकीचं आहे.
म्हणजेच क नको आहे आपल्याला. नंतर ड विधान जर वाचलं तर दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे. तर 77चं जर बघितलं आपण तर आपल्याला अ ब ड हे पर्याय बरोबर दिसून येतात. फक्त क विधान चुकीचं आहे. तर सर्व घटक राज्यांना तसं काही बंधनकारक नव्हतं, त्यामुळे फक्त अ ब ड म्हणजेच क सोडता बाकी विधानेही बरोबर आहेत. नंतर 78वा प्रश्न बघूयात. 78वा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? तर अशा ठिकाणी काय तर हॉलिस्टिक अप्रोच ठेवा. वरीलपैकी सर्व सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या म्हणजे त्यांचा काय हक्क भंग झाले असतील त्याच्या तक्रारी घेणे, चौकशी करणे, त्यांच्या काय तर आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे किंवा सल्ला देणे हे सर्वच कामं काय राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करत आहे. तर 78चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. मागं सांगितल्याप्रमाणे 338B 102वी घटना दुरुस्ती न्यायालयाला आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे. 79वा प्रश्न बघूयात. सोपा कॅटेगरीला प्रश्न आहे. कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी 1964ला स्थापना आहे, बरोबर आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI डी राजा याचे जनरल सेक्रेटरी आहेत. तर 1926 नसून 1925 आहे बघा ती. 1925 26 डिसेंबर 1925ला याची स्थापना झालेली आहे. तर बहुजन समाज पक्ष BSP आपल्या मायावतींचा 1984ची स्थापना. ऑल इंडिया ममता दीदींचा तर ते 1998चा बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. तर 79चा मिळेल पर्याय क्रमांक 2. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर बाकीचे देखील जे काय आपले राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची स्थापना देखील बघून ठेवा, त्यांचे अध्यक्ष देखील बघून ठेवा. आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील आहे बघा या राष्ट्रीय पक्षासंबंधित, ते देखील तुम्ही बघू शकता. 80वा प्रश्न बघूयात आता. योग्य जोड्या जुळवा. तर खाली लिंक देखील दिलेली आहे बघा त्या राष्ट्रीय पक्षांची, तर ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ते बघू शकतात. योग्य जोड्या जुळवा. आता काही भाग दिलेले आहेत. सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. भाग 1 कशा संबंधित सांगतो आपल्या संविधानाचा? तर संघराज्य आणि त्याचं कार्यक्षेत्र जे आहे हा भाग 1 सांगतो. भाग 3 काय सांगतो? तर आपले मूलभूत हक्क सांगतो. भाग 9 मध्ये काय तर पंचायत राज आणि भाग 2 मध्ये काय नागरिकत्व. तर 80चा त्यानुसार मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. अ साठी 4, अ साठी 4 एकाच 2 ठिकाणी आहे. अ साठी 4 नंतर ब साठी 1, ब साठी 1 या ठिकाणी मिळत आहे. म्हणजेच 80चा मिळेल पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी कोण बदलू शकतात? तर ती सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. तर राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार दुसरा कोणालाही नाहीये, ते संसद बदलू शकते. तर 81चा त्यानुसार पर्याय क्रमांक 4 योग्य ठरेल. तर सामान्य कायदा करून संसद ती काय राज्यघटनेतील तरतूद बदलू शकते 5व्या अनुसूचीतील क्षेत्रासाठी. नंतर 82वा प्रश्न. स्वामित्व योजना. तर स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत? हा करंट अफेअर रिलेटेड प्रश्न म्हणता येईल. स्वामित्व आपण त्या स्कीमच्या व्हिडिओमध्ये देखील ही स्वामित्व योजना कव्हर केलेली आहे. तर स्वामित्व म्हणजे काय? तर बघा, ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. स्वामित्व म्हणजे काय? तर तुमची गावाकडे एखादी प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला त्या जमिनीवरचा हक्क मिळवून देणे, तर हेच आहे स्वामित्व योजना. तर ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. म्हणजे एक प्रकार तुम्हाला काही कार्ड दिलं जातं बघा, डिजिटल कार्ड आपलं जसं वोटिंग कार्ड आहे तर त्याप्रमाणे कार्ड दिलं जातं तुमच्या प्रॉपर्टीचं. तर ते कार्ड तुम्ही कशासाठी वापरू शकता? तर कर्ज घेण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. ही स्वामित्व योजना फक्त ग्रामीण भागापुरतीच मर्यादित आहे. शहरी भागासाठी याचा काही तरतूद नाही आहे तिथं, त्यामुळे ब विधान चुकीचं आहे. नंतर मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे हे देखील उद्दिष्ट होते त्याच्यामध्ये, आणि मालमत्ता कर निश्चित करणे हे देखील उद्दिष्ट आहे. म्हणजेच ब सोडता बाकी विधाने बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. अ, क आणि ड. तर 82चा आहे पर्याय क्रमांक 3. 83वा प्रश्न बघूयात. शून्य प्रहर म्हणजे 0 आवर. तर या संबंधित खालील विधाने विचारात घ्या. थोडासा किचकट किंवा लेंदी प्रश्न म्हणता येईल हा. इथं वरीलपैकी सर्व पर्याय नसल्यामुळे अजून थोडं सोपं झालेलं आहे सोडवण्यासाठी. तर शून्य प्रहर काय सांगतोय? तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. बरोबर आहे. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात
आता काही ठिकाणी मी वाचलो याचं तर 10 वाजेपर्यंत त्या सूचना देऊ शकतात, पण एवढं टेक्निकल आपल्याला माहीत असेल याची काही शाश्वती नाही. पण त्या 10 वाजेपर्यंत त्याला काय ते सूचना देऊ शकतात, त्यानुसार ब विधान चुकीचं ठरतंय. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे इथं मांडण्याची परवानगी आहे, तर 30 नसून ते 20 प्रकरणे मांडण्याची तरतूद आहे, त्यानुसार क देखील चुकीचं ठरतं. 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. तर 83चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर अ आणि ड. तर 83चा पर्याय क्रमांक 4. तर क विधान तर चुकीचं ठरतंय, पण फक्त अ आणि ड म्हणजे काय एक प्रकारे 20 सुद्धा नसू शकतं इथं. किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही आहे, म्हणजे कितीही मांडू शकतो आपण तिथं. मग तर अ आणि ड ही विधानं आयोगानं बरोबर दिलेली आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. 83चा आहे पर्याय क्रमांक 4. तर एवढं डिटेल आपल्याला 0 आवरबद्दल माहिती असेल याची काही गॅरंटी नाही आहे, इथं तुम्ही थोडंसं चुकू शकतात. तर 83चा आहे पर्याय क्रमांक 4. 84वा प्रश्न बघूयात. 84वा प्रश्न काय सांगत आहे, भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. नंतर शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा संघ सूचीमध्ये सेंट्रल लिस्टमध्ये आहे, केंद्र सरकारकडे आहे, बरोबर आहे. शेती जमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, बरोबर आहे. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर करमणूक कर एंटरटेनमेंट टॅक्स हा स्टेट गव्हर्नमेंटकडे असतो बघा, जो पिक्चर वगैरे टॅक्स लागतो काही प्रमाणात, तो करमणूक कर हा जो आहे तर तो स्टेटकडे असतो. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे, ते देखील बरोबर आहे. तर 84चे मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 अ ब ड ही विधाने बरोबर आहेत. अ ब ड त्यांनी बरोबर विचारलेत. अ विधान बरोबर आहे, ब बरोबर आहे, क चुकीचा आहे. करमणूक कर हा राज्य सूचीमध्ये येतो आणि ड देखील बरोबर आहे. तर 84चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 85वा प्रश्न बघूयात. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला म्हणजे एक प्रकारे काय तर त्यांनी ओरिजिनल याच्यामध्ये म्हणजे जेव्हा घटना तयार झाली तर त्याच्यामध्ये काय काय होतं किंवा खालीलपैकी कुठली गोष्ट एक प्रकारे घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलेली आहे असं त्यांनी इनडायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. तर अनुच्छेद 51A जे काय आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, हे नंतर घटना दुरुस्ती करून ॲड करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे. बाकीची घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे कलम 368 अंतर्गत ही सुरुवातीपासूनच आपल्या राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आहे. यासोबतच 352 नुसार असणारी आपली राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी याची तरतूद देखील आधीपासून आहे आणि जो काय ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार आहे तो 123 नुसार तो देखील आधीपासूनच आहे. म्हणजे वेगळा पर्याय जर बघितला याच्यामध्ये तर पर्याय क्रमांक 1 जो 51A जो आहे आपला फंडामेंटल ड्युटीजचा तो नंतर ॲड करण्यात आलेला आहे आणि संबंधित प्रश्नाचं उत्तर देखील तोच ठरणार आहे, फक्त 1 बरोबर आहे. तर 85चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. नंतर 86वा प्रश्न बघूयात. नोव्हेंबर 2022 मध्ये इथं करंट अफेअरचे प्रश्न सुरू झालेले आहेत. 15 प्रश्न हे करंट अफेअर संबंधित असणार आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला. तर हे फॅक्च्युअल डेटा आहे, माहीत असणं अपेक्षित होतं. तर हे मिझोरम राज्यामध्ये हा पर्यटन मार्ट आयोजित करण्यात आलेला होता. तर 86चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. 87वा प्रश्न बघूयात. आता येणाऱ्या काळातील प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला हे PYQ जे आहेत करंट अफेअरचे तर ते आपण एक रेफरन्स म्हणून ठेवू शकतो. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर रमेश बैस आपले जे काही महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्या संबंधित प्रश्न आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली, बरोबर आहे. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, हे देखील बरोबर आहे. यासोबतच ते झारखंड राज्याचे देखील राज्यपाल राहिलेले आहेत. झारखंडचे देखील होते आणि त्रिपुराचे देखील होते, दोन्ही राज्यांचे राज्यपाल ते राहिलेले आहेत. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत, हे देखील बरोबर आहे. म्हणजे तीनही विधानेही बरोबर आहेत. तर 87चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. तर वरीलपैकी सर्व विधानेही बरोबर आहेत.
नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 88 बघूयात. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहीम, तर त्या संदर्भात खाली काही विधाने दिलेली आहेत आणि ती तपासून बघायला सांगितलेली आहेत. पोषण वर्धन मोहीम, तर या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. अफशान खान. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. आता हे दोन्ही जर विधानं वाचली तर याच्यातील कोणतं तरी एकच बरोबर असणार आहे. एक तर अफशान खान असतील किंवा अँटनी ब्लिंकन असतील. तर बघूयात पुढचं विधान. नंतर क विधान सांगत आहे 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जनरल स्टेटमेंट्स आहे, पॉझिटिव्ह सेन्स होतोय, घेऊन जायचं आहे. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येईल, हे देखील बरोबर आहे. कुपोषण असलेल्या देशांमध्ये याची गरज आहे पोषण वर्धन मोहिमेची, त्यामुळे ड विधान देखील बरोबर असू शकतं. म्हणजे क आणि ड बरोबर आहेत, फक्त आता अ आणि ब पैकी एक निवडायचं आहे. अ आणि ब सोबत बरोबर असणं शक्यच नाही आहे. इथं बघा अ आणि ब सोबत दिलं, हे चुकीचं आहे. आणि आपल्याला काय तर अ आणि ब पैकी एक पाहिजे आपल्याला, म्हणजेच असं एकच विधान मिळत आहे आपल्याला, अ क आणि ड. म्हणजे क आणि ड आपण बरोबर धरलीत दोन, म्हणजेच अ क ड ही बरोबर आहेत. म्हणजेच 88चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. अफशान खान यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अँटनी ब्लिंकन, म्हणजेच ब विधान चुकीचं आहे. 2030 पर्यंत उच्चाटन करायचं आहे आपल्याला कुपोषणाचं, तर त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरेल. नंतर 89वा प्रश्न बघूयात. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? तर कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? तर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, अशा 4 प्रकारचे महामंडळ स्थापन केली होती बघा. तर मराठवाडा दुग्ध विकास याचा कुठलाही उल्लेख नव्हता त्या ह्याच्यामध्ये. नंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, नंतर संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि एक वडार संबंधित विकास महामंडळ होतं बघा, ते देखील याच्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. फक्त ब विधान चुकीचं आहे. अ क ड ही विधाने बरोबर आहेत. याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ देखील बनवला होता अर्थसंकल्पावरती, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2. आता नवीन जे येणारा अर्थसंकल्प आहे त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर 89चा आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर. नंतर 90वा प्रश्न बघूयात. 90वा प्रश्न काय सांगत आहे? खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 5व्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते? ती एशियन इंडिया बिझनेस समिट जी झाली आपली 5वी, त्याचं कुठं झाली तर ती कोलालंपूरमध्ये झाली. जवळपास सर्वच करंट अफेअर्सच्या बुकमध्ये तुम्हाला हा MCQ वाचला असेल तुम्ही. कोलालंपूर इथं ती काय समिट झालेली होती. तर 90चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 91वा प्रश्न बघूयात. समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. समेत शिखरजी, तर या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. आता बऱ्यापैकी जर बघितलं आपण, हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र हिंदू धर्मियांचे क्षेत्र आहे. तर अ आणि ड जर बघितलं आपण तर विरोधाभास दिसतोय. एक तर ते हिंदू संबंधित असेल किंवा जैन संबंधित असेल, म्हणजे अ आणि ड सोबत बरोबर नको आहेत आपल्याला. नंतर हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. तर दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक निवडायचं आहे आणि ब आणि क पैकी एक निवडायचं आहे. तर क चं चुकीचं ठरेल, आपल्याला जोडी पाहिजे. हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे, बरोबर आहे, आणि ते झारखंड राज्यात आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत. 91चं मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आणि झारखंड राज्यात गिरधी येथे आहे ते. नंतर 92वा प्रश्न बघूयात. तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? सर्वच करंट अफेअरमध्ये सर्वांनीच वाचलेलं असणार आहे, ऑपरेशन दोस्त. तुर्कीमध्ये कोणतं? ऑपरेशन दोस्त. या देशानं नाव देखील बदललेलं आहे बघा नुकतंच, आता तुर्की ए असं नाव केलं आहे. तुर्की ए. तर तुर्कीसोबत आपण कोणतं? ऑपरेशन दोस्त. तो पर्याय क्रमांक 3 92चा ठरेल योग्य. नंतर 93वा प्रश्न बघूयात. UN COP15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. बरोबर आहे. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला आणि UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले. तर ते अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला, हे चुकीचं आहे. त्याचं अध्यक्षपद चीनकडे होतं, त्यामुळं क बरोबर आहे.
धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. त्यामुळे हे देखील बरोबर आहे. फक्त ब विधान चुकीचं आहे. अ, क आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 4 योग्य ठरेल. 93चा आहे पर्याय क्रमांक 4. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 94वा प्रश्न. अशा ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्याला जे जनरल स्टेटमेंट्स वाटतात ना, तर ते बरोबर घेऊन चालायचे अगोदर. आता ड विधान बरोबर पाहिजे, म्हणजे ड आपल्या ऑप्शनमध्ये पाहिजे. याच्यामध्ये ड नाही, याच्यामध्ये ड नाही. आता इथं ब आणि ड आणि अ, क, ड दिलेल्या आहेत. आता या परिषदेत जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली आणि इथं बघा हे जैवविविधतासाठी सांगत आहे, तर त्यामुळं अ पाहिजे आणि ड देखील पाहिजे. तर असा पर्याय मिळू शकतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही न वाचलेले चालू घडामोडीचे प्रश्न सोडवू शकता. तर 93चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 94वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन केले? तर IBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी झाली 2023 ची, त्याचं उद्घाटन केलं श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी. श्री अनुराग सिंग ठाकूर. 94चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 95वा प्रश्न बघूयात. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 चे आणि त्यांचा खेळ दिलेला आहे. आता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं, फॅक्च्युअल डेटा होता. तर 95चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. म्हणजेच भक्ती कुलकर्णी जे आहेत ते बुद्धिबळा संबंधित आहेत, साक्षी कुमारी जे आहेत त्या कबड्डी संबंधित आहेत आणि लक्ष्य सेन जे आहेत ते बॅडमिंटन संबंधित आहेत. तर 95चं त्यानुसार मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 96वा प्रश्न बघूयात. मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आपला PFRDA याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केलेलं आहे? तर PFRDA याचा अध्यक्ष कोण झाला आहे? तर दीपक मोहंती. तर पर्याय क्रमांक 2 योग्य ठरेल. 96चा आहे पर्याय क्रमांक 2. बऱ्यापैकी आपल्यातल्या लोकांचं वाचण्यात असणार आहे. PFRDA चे नवीन जे काय अध्यक्ष आहेत ते दीपक मोहंती यांची निवड झालेली आहे. 97वा प्रश्न बघूयात. 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2022 कुठे आयोजित केली होती? तर 25वी आपली राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित केली होती? तर त्या केली होती आपल्या कटरा, जम्मू काश्मीरमधील कटरा येथे. तर 97चं मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. कटरा, जम्मू काश्मीर. तर 98वा प्रश्न बघूयात. युनेस्कोने 2023चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला आहे? 2023चा शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला आहे? तर आपला जो काही अफगाणिस्तान आहे, तर अफगाणिस्तानमध्ये सध्या काय तर तालिबानचं वर्चस्व आहे बघा तिथं. त्यामुळे महिलांना थोडंसं बाहेर पडणं किंवा शिक्षण घेणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे. तर त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो युनेस्कोने आपल्या अफगाणिस्तानमधील मुली आणि महिलांना समर्पित केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 इथे याचं योग्य उत्तर ठरेल. 98चं मिळेल पर्याय क्रमांक 2. नंतर 99वा प्रश्न बघूयात. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटावरून वगळला आहे? तर बऱ्यापैकी करंटमध्ये क्वेश्चन जे आहेत ना, तर मागच्या 2-3 वर्षात ऑस्ट्रेलिया संबंधित जास्त जरा विचारलेली आहेत. त्यांच्या राष्ट्रगीतातील शब्द असेल किंवा अजून काही त्यांनी नाव बदललं असेल तर त्याचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. इथं देखील ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटावरून वगळलेला आहे, तो ऑस्ट्रेलियाने वगळलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 योग्य ठरेल. नंतर शेवटचा प्रश्न बघूयात 100वा. जे काय आपले 2023 चे पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत आणि त्यांचं क्षेत्र ते विचारलेली आहेत. रमेश पतंगे, डॉक्टर महेंद्र पाल, उमाशंकर पांडे आणि परशुराम खुने. तर डॉक्टर महेंद्र पाल विज्ञान अभियांत्रिकी संबंधित आहेत बघा. हे काय सेन्स लागत असेल, जो सेन्स लागत असेल तो लावा. पाठ करताना पण एखादा जरी व्यक्तीचं तुम्हाला माहिती असेल तरी देखील तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. तर आपण बी साठी जर 1 घेतलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळत आहे आपल्याला आणि तोच पर्याय इथं योग्य आहे. रमेश पतंगे कशा संबंधित आहेत? तर ते आहेत आपल्या साहित्य आणि शिक्षण संबंधित. नंतर आहे डॉक्टर महेंद्र पाल विज्ञान आणि अभियांत्रिकी. उमाशंकर पांडे जे आहेत तर ते आहेत आपल्या समाजकार्या संबंधित. पांडे समाजकार्य आणि परशुराम खुने हे कले संबंधित आहेत. तर 100चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण राज्यसेवेचे प्रिलिम्स 2023 चे सर्व 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. बाकी बऱ्याचशा व्हिडिओचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या खाली तुम्ही बघू शकता लिंक्स. बऱ्यापैकी ज्या काही योजना असतील, MCQ सोडवण्याचे जे माहीत नसतील MCQ ते कसे सोडवायचे किंवा तुम्हाला काही रेफरन्स बुक हवे असतील तर ते देखील लिंक मी खाली दिलेली आहेत.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर थांबूयात मित्रांनो, इथं येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. ऑल दी व्हेरी बेस्ट. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.